गेल्या मंगळवारी आपण नचिकेताच्या दुसऱ्या वरापर्यंत पोचलो होतो. आत्ता म्हटलेला शांती मंत्र जो आहे त्याच्यामधलं मा विद्विषा वय हे आपण पहिल्या प्रवचनाच्या वेळेला पाहिलं होतं की त्याचं महत्त्व किती आहे, आणि ते जवळजवळ तसंच्या तसं आत्ता दिसतंय. कारण दुसरा जो वर आहे त्याच्यामध्ये शिष्य योग्यता प्रिय माना, अत्यंत योग्य असा शिष्य मिळाला की त्याचा एक वेगळा आनंद गुरूंना होतो, तसा यमराजांना झालेला आहे. आणि यमधर्म स्वतः हा अक्षुद्र बुद्धीही असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रकारची क्षुद्र बुद्धी न वापरता, म्हणजे खरोखर शांती मंत्राच्या सहनावतूप्रमाणे मा विद्विषा वहे जसं म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी मॅग्नॅनिमस माइंड म्हणजे मोठ्या थोर हृदयाने त्याला नुसतीच शाबासी दिलेली नाही, वर तर दिलेलाच आहे. त्या वराबरोबर त्या वराचं नाव नचिकेत अग्नी होईल असंही सांगितलेलं आहे. आणि हा जो वर आहे तो त्यांनी जेवढ्या कमी वेळात आत्मसात केलेला आहे. प्रश्न असा आहे की नचिकेताकडे असं काय होतं की त्याला वर द्यावा असं धर्मराजांना वाटलं. एक. दुसरं, त्याच्या पौगंडावस्थेतील वयाकडे न पाहता जे स्वतःला प्रौढ म्हणणार आहेत त्यांनासुद्धा समजणार नाही असं ज्ञान त्यांना दिलं. आणि या दोन्हीतला विरोधाभास कठोपनिषदामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, एकाच फक्त वय वाढत गेलेलं आहे आणि तो वाढत वाढत वयाच्या अशा टप्प्यावर पोचला आहे की त्या टप्प्यावर सुद्धा त्याला यज्ञ म्हणजे नेमकं काय ते कळालेलं नाही आहे. याच्या विरोधाभासामध्ये दुसरं व्यक्तिमत्व असं आहे की ते त्याचा सुपुत्र आहे, पण तरीसुद्धा त्याच्या वयाच्या मानाने त्याच्याकडं असणारी जी आध्यात्मिक पातळी आहे ती इतकी उच्च आहे की अशा शिष्याला तो विद्वत आहे असं ओळखून त्यांनी मागितलेले 2 वर तर यमराजांनी दिलेच आहेत. तिसरा स्वतःचा आपल्या बाजूनी एक वर असा दिलेला आहे की तुझ्या नावाने हा जो अग्नी मी आत्ता सांगतोय तो वर प्रसिद्ध होईल. पहिला वर समजण्यासाठी फारसा अवघड नाही आहे, कारण तो कर्माशी निगडीत आहे. कर्म ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने झालं की पहिल्या वराची समाप्ती झालेली आहे. आणि पहिल्या वराचं फळ म्हणजे काय ते सुद्धा त्यांनी सांगितले. शांती सुमन, शांती संकल्प आणि सुमन असे 2 शब्द वापरलेले आहेत. मनामध्ये असणारी किंवा होणारी शांती, कारण माझ्या हातून होणारं कोणतंही कर्म जर निषिद्ध नसेल तर मला त्याच्यापासून एकच फळ मिळतं आणि ते फळ म्हणजे चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्धीचा आणि शांतीचा परस्पराशी अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणजे अशा व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे असे कोणतेही विचार राहत नाहीत की ज्याच्यामुळे जे विचार राहायला पाहिजेत ते तिथून पळून जातील. नचिकेताच्या मनाची अशी परिस्थिती झाल्यामुळं त्याला आता पुढचं जे काही ऐकायचं आहे ते ऐकण्याच्या योग्यतेचा तो झालेला आहे आपसुकच आपल्याला कळून येतं. जो आपल्या वडिलांसाठी असा वर मागतो त्याच्या अर्थी त्याला आपल्या वडिलांकडे नेमकं काय नाही आहे ते कळालेलं आहे. आणि कुणाकडे काय नाही आहे हे कळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे ते असावं लागतं. म्हणजे ज्याच्या सुयोग्य कर्मामुळं ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, आणि नुसतीच चित्तशुद्धी झालेली नाही आहे तर तो त्याच्या पुढच्या उपासनेच्या टप्प्यामध्ये सुद्धा बराच पुढं गेलेला आहे. म्हणजे तो साधन चतुष्टानीही संपूर्ण आहे. अत्यंत तीव्र मुमुक्षत्व त्याच्या जागी आहे. आणि अत्यंत तीव्र मुमुक्षत्व असल्यामुळं ज्या काही सिद्धी या आध्यात्मिक अभ्युदयामध्ये येतात पैकी एक सिद्धी म्हणजे एक संथा किंवा एक पाठीपणा तोही त्याच्याकडे आलेला आहे. या एकसंथापणाचा फायदा घेऊन त्यांनी सांगितलेला अग्निव्रत फारच कमी वेळात आत्मसात केलेलं आहे. पण ते ज्या पद्धतीने आत्मसात केलं त्याच्यामध्ये त्याचं असणारी एकाग्रता, म्हणजे त्याच्या चित्ताची एकाग्रता, याचा अर्थ त्याचं चित्त एकाग्र अवस्थेला पोचलेलंच आहे. आता त्या एकाग्रतेतून ते निरुद्धावस्थेला नेण्यासाठी लागणारी जी वाटचाल आहे ती आता यमाला सुद्धा कळून चुकलेली आहे की याच्यातून ते अवघड नाही आहे. एवढं झाल्यामुळे हा जो वर दिला आहे या वरामध्ये त्यांनी माणसाच्या पातळीवर, मानव जन्माच्या पातळीवर नरदेह जन्म घेतल्यामुळे आलेली अत्यंतिक जबाबदारी म्हणजे कर्माची शुद्धता ती तर त्याला मिळून गेलेलीच आहे. पण आता ती शुद्धता मिळाल्यामुळं नचिकेताच्या
आध्यात्मिक झेप जी आहे त्या झेपेची व्याप्ती यमाने स्वतःच वाढवलेली आहे. आणि ती वाढवताना आत्ता त्याला व्यष्टीचं ज्ञान आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि त्याला हळूहळू ते समष्टीच्या ज्ञानाकडे सुद्धा घेऊन गेलेले आहेत. व्यष्टीच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर अशा 3 शरीरांच्या बरोबरच समष्टीची असणारी जी 3 शरीरे आहेत त्या शरीरांचा सुद्धा तात्विक अभ्यास आणि अंगीकार नचिकेताकडून होऊ शकेल अशी खात्री असल्यामुळं त्याला हा अग्निव्रत त्याने दिलेला आहे. त्याची खात्री त्यांना इतकी आहे की त्यांनी नुसतंच सांगितलेलं नाही की मी तुला सांगतो, मला हे नक्की माहिती आहे की हे व्रत कसं करायचं आणि मी तुला निश्चित सांगेन असं सांगून हा वर दिलेला आहे. आता नचिकेताच्या मनाची जी झेप आहे, त्याच्या बुद्धीची झेप आहे, ती कुठं पोचलेली आहे तर ती आत्ता उपासनेच्या पातळीच्या अत्यंत उच्च पातळीला पोचलेली आहे. आता केवळ सगुण रूपाच्या ध्यानावरच त्याचं मन केंद्रित झालेलं नाही आहे, तर ते त्याच्याही पुढं जाऊन विराटाच्या स्वरूपामध्ये म्हणजेच जगद्व्यापी ब्रह्मज म्हणजे त्या ब्रह्मापुढे नव्हे पण ज्या ब्रह्माकडून सृष्टी उत्पन्न झालेली आहे त्या सृष्टीचं जे स्थूल शरीर आहे ज्याला विराट रूप किंवा विराट रूप असं म्हणतात, त्याची सुद्धा संकल्पना नचिकेताच्या मनामध्ये जशी यायला पाहिजे तशीच्या तशी ती पोचलेली आहे. त्याच्याही पुढे तो जाऊन जशी व्यष्टीच्या किंवा व्यक्तीच्या किंवा नरदेहाच्या सूक्ष्मदेहाची महती आणि जाणीव ज्या पातळीवर व्हायला पाहिजे त्याच पातळीवर नचिकेताला हिरण्यगर्भाची सुद्धा जाणीव झालेली आहे, जो या सृष्टीचा सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे सृष्टीच्या सूक्ष्म शरीरापर्यंत हा पोचलेला आहे. आणि आता राहिलेला जो भाग आहे जो इकडे कारण शरीराचा आहे तिकडे ईश्वराचा आहे, तिथंपर्यंत सुद्धा त्याची झेप जाऊन पोचलेली आहे. आणि म्हणून ईश्वराच्या पायरीपर्यंत पोहोचलेला नचिकेताशी यमधर्म आत्ता बोलताना परत परत देव या शब्दाचा वापर करतायत. म्हणजे आकाराला येणाऱ्या किंवा भव ज्या शब्दाचा अर्थ होतो त्या शब्दाला प्रणित जेवढ्या काही निर्मितीची प्रक्रिया आहे त्या निर्मितीतील अत्यंत शुद्ध निर्मिती जी आहे त्या निर्मितीच्या पायरीपर्यंत नचिकेत जाऊन पोहोचलेला आहे. आणि आता त्या विद्येची माहिती दिल्यानंतर पुढे ते असं म्हणतात, आणि आता इथे 17वी श्रुती किंवा 17वा मंत्र चालू होतो. हा मंत्र ज्या पद्धतीने लिहिला गेला आहे आणि हा मंत्राचा जो वाच्यार्थ आहे तो जर शब्दार्थ किंवा वाच्यार्थाने जर आपण घ्यायचा प्रयत्न केला तर या मंत्राचा कधीही अर्थ लागू शकत नाही. आणि म्हणून प्रासादिक किंवा पारंपरिक पद्धतीने याचे श्रवण करण्याची जी गरज आहे याची गरज अशी आहे की या मंत्राचा अर्थ बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावला गेला. नुसताच तो पाठभेद म्हणून लावला गेलेला नाही तर अर्थ लावता लावता अनेक वेगळी वेगळी टोकं दिसायला लागली. आणि म्हणून आचार्यांनी ज्या पद्धतीने या मंत्राचा अर्थ सांगितला आहे तो अत्यंत संयुक्त आणि अत्यंत महत्त्वाचा इथे ठरतो. मंत्र असा आहे, त्रिनाचिकेत्यः त्रिभिरेत्य संधिम त्रिकर्मकृत तरती जन्म मृत्यू. एकाच फटक्यामध्ये पहिल्याच मंत्राच्या अर्ध्या भागामध्ये तरती जन्म मृत्यू म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्हीला छेदून जाणारं तत्वज्ञान सांगण्याचा उपदेश केलेला आहे, हे लगेच आपल्या लक्षात येतं. आता प्रश्न असा येतो, मंत्राच्या उत्तरार्धाच्या भागामध्ये असं म्हटलंय, ब्रह्मजज्ञम देवम इड्यम विदित्वा निश्चयेमाम शांतिम अत्यंतम इति. 2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न एकाच वेळेला केलेला आहे. त्रिनाचिकेत्य म्हणजे हा नचिकेत अग्नी 3 वेळा करणारा असा जो त्रिनाचिकेत्य, कारण आता नचिकेत्याच्या नावाला एक मोठं नामाविधान प्राप्त झालेलं आहे. आता हा नचिकेत तो बाळ नचिकेत नसून तो नचिकेत अग्नी झालेला आहे. म्हणजे जो ज्या पद्धतीने नचिकेतानी या सृष्टीच्या हिरण्यगर्भाशी स्वतःचा संवाद साधण्यासाठी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी जी उपासना केली तो अग्नी किंवा तो यज्ञ जो 3 वेळेला करतो असा तो त्रिनाचिकेत्य, त्याचं काय होतं, त्रिभिरेत्य म्हणजे असा 3 वेळा नाचिकेत अग्नी करणारा आणि ज्याला 3 गोष्टी मिळालेल्या आहेत, त्रिभिरेत्य. आता त्रिभिरेत्य म्हणजे या 3 गोष्टी कोणत्या, हा यातला सगळ्यात मोठा क्लिष्ट किंवा क्रिप्टिक असा भाग आहे. संधिम म्हणजे अशा 3 गोष्टींची जिथे
जुळवणूक झालेली आहे. ज्यांनी त्रिनचिकेत म्हणजे ज्यांनी हा नचिकेत अग्नी केलेला आहे आणि ज्याच्याकडं 3 गोष्टींचा संगम झालेला आहे. कोणत्या 3 गोष्टी इथं सांगितल्या त्या अद्यवृत आहेत. त्या कोणत्या प्रकाराने अद्यवृत आहेत एवढ्यासाठी आचार्यांचं भाष्य आपण वाचत आहोत. पुढे त्याचं म्हणतात त्रिकर्म कृत्य, म्हणजे ज्याच्याकडे या 3 गोष्टींची संधी आहे, जो 3 प्रकारची कर्म करतो आणि जो नचिकेत अग्नीची साधना ज्यांनी केलेली आहे त्याचं काय होतं, तो तरती जन्म मृत्यू. पुढच्या याच्यामध्ये ते असं म्हणतात की ब्रह्मजज्ञम. ब्रह्मजज्ञम हा जो शब्द आहे याच्यामध्ये ब्रह्म, ज आणि ज्ञ असे 3 वेगळे वेगळे शब्द आहेत. ब्रह्मापासून निर्माण झालेले ब्रह्मज, अंबुज, पंकज या पद्धतीने ब्रह्मज. मग ब्रह्मज आणि ज्ञ असाच वेगळा करण्याचं कारण असं आहे की ब्रह्मजज्ञामध्ये ब्रह्मज कोण आहे, हिरण्यगर्भ आहे. ब्रह्मापासून निर्माण झालेलं सृष्टीचं सूक्ष्म शरीर म्हणजे हिरण्यगर्भ, म्हणजे त्याला ब्रह्मज असं दुसरं नाव आहे. त्याचं ज्ञान ज्याला आहे तो ब्रह्मजज्ञ. ब्रह्मजज्ञ देवम इड्यम विदित्वा, असा जो जाणणारा देवस्वरूप आहे, जो इड्यम म्हणजे प्रेजवर्दी किंवा कौतुक किंवा खरोखर ज्याचे ध्यान करण्यासारखं आहे ते माहीत असणारा, हॅव्हिंग नोन निश्चयेमां शांतीम अत्यंतम इति, म्हणजे नुसतंच ते शाब्दिक किंवा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ज्ञानाच्या पातळीवर न राहता ते त्याची ज्याला आत्मप्रचिती आलेली आहे, निश्चयम म्हणजे ज्याला रिअलायझेशन, ज्याला त्याची प्रचिती आलेली आहे त्याला काय मिळतं, शांतीम अत्यंतम इति, शांती अशा प्रकारची अत्यंतम म्हणजे ज्याला पराशांती म्हणतात किंवा शांतीची पै शांती असं ज्याला ज्ञानेश्वरांनी म्हटले, अशी त्याला प्राप्त होते असं वर्णन इथं केलेलं आहे. आता याच्यावर त्रिनचिकेत याच्यामध्ये हे त्रिभिरेत्य कोण आहे, संधी म्हणजे नेमकं काय आहे, ती 3 कर्म कोणती आहेत आणि ही ती कळाल्यानंतर मग जन्ममृत्यूतून तो का बाजूला जातो किंवा त्याच्यापासून तो का तो त्याला टाळू शकतो हे आपल्याला कळेल. आचार्यांनी त्याचा अर्थ लावताना असं केलंय की पहिली त्यांना सांगताना असं सांगितलेलं आहे की त्रिकृत्वा, मग 3 वेळा नचिकेत यज्ञ का, तर त्रिकृत्वामध्ये त्यांनी अध्ययन यज्ञ म्हणजे नचिकेताच्या अग्नीचा किंवा हिरण्यगर्भाशी स्वतःचा सुसंवाद साधण्याचा जो यज्ञ, जे अध्ययन, ते अध्ययन एक लौकिक पातळीवर होऊ शकतं, म्हणजे त्याच्यासाठी एक यज्ञ बांधला जाईल, त्याच्यासाठी इटुका किंवा इष्टुका किंवा विटा लावल्या जातील, त्याचे काही परिमाणं आखली जातील, त्याचे काही विधी असतील, ते त्या पद्धतीनं होतीलच. तो त्याचा लौकिक अर्थातला नचिकेत अग्नी नावाचा यज्ञ असू शकतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो आहे तो बुद्धीच्या पातळीवर त्याचं जे अध्ययन होणार आहे अशा प्रकारचा तो यज्ञ असून तो त्रिथिही म्हणजे ह्या त्रिभिरेत्य जे आहेत त्यातले 3 कोण कोण आहेत, तर पहिल्यांदा आचार्याने असं सांगितलं की त्याच्यामध्ये 3 लोक येतात, एक मातृ, पितृ आणि आचार्य. मग 3 लोकांची संधी म्हणजे नेमकं काय, जो जीव जन्माला आला त्याचं संगोपन आल्यानंतर करणारी जी आहे ती त्याची माता आहे. म्हणजे तो आपल्या स्वतःच्या काही हालचाली करूपर्यंत तरी पूर्णपणे त्याच्या मातेवर अवलंबून आहे. आणि त्यावेळेला जर त्याचं संगोपन व्यवस्थित झालं नाही तर त्याची पुढची कोणत्याही प्रकारची प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे तो फिजिकलीही फिट असू शकत नाही किंवा आणखीन कोणत्या कारणाने सुद्धा तो अनफिट होऊ शकतो. त्याच्यानंतर पितृ म्हणजे उपनयन संस्कारापर्यंत जे जे काही शिकवलं जातं तिथे हळूहळू पित्याचा समावेश व्हायला लागतो. आणि उपनयन संस्कारानंतर जे जे काही पुढं त्याचं घडतं ते सगळं आचार्यांच्या हातून घडतं. अशा तिघांच्याही सहकार्याने जी गोष्ट घडते, आता या 3 गोष्टींच्या सहकार्यामध्ये नेमकं घडतं काय, तर त्याच्या विचारांची घडण तिथून सुरुवात होते. ज्याच्या घरामध्ये मातेकडून अशा प्रकारचे संस्कार होणार नाहीत अशी असंस्कारित व्यक्ती जरी उपनयनानंतर आचार्यांच्याकडे गेली तरी त्याचा जो विकास व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये जे आध्यात्मिक अभ्युदय व्हायला पाहिजे तो निश्चित थोडासा कमी असू शकतो. म्हणून या तिघांची
प्रमाणामध्ये संधी म्हणजे एकत्रीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. आता या संधीला, ज्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणतो, पण ही संधी असं इतकं महत्त्व त्याला देण्याचं कारण काय? आचार्याने त्याला शब्द संधानम असा वापरला आहे. संधान म्हणजे एकाची एकामेकात असणारी अडक जी आहे ती इतकी अथक आहे की ती त्या पद्धतीने असेलच तर ते तिन्ही मिळून एक काम करतं. म्हणजे तिथे मातेचाही भूमिका आहे, पित्याचीही भूमिका आहे, आचार्यांचीही भूमिका आहे. आणि तेच पुढं तैत्तरीय उपनिषदांमध्ये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, आचार्य हा पूर्वरूपम, अंतेवास्य हा उत्तररूपम. अंतेवास्य म्हणजे विद्यार्थी, ज्याचा अंत म्हणजे शेवटी वास असतो, अजून तो तिथे पोचलेला नाही आहे, तिथं असणारा, आणि जो ऑलरेडी इथं पोचलेला आहे, म्हणजे आचार्य पूर्वरूपम, अंतेवास्य हा उत्तररूपम. आणि पुढे विद्या हा संधी, प्रवचनम संधानम, म्हणजे या दोघांच्या मधला जो संवाद आहे, जो वेदांच्या वचनावर किंवा आप्तवाक्यावर अवलंबून आहे, तो झाल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये जे काही होतं त्याच्यातून जे उत्पन्न होतं त्याला विद्या असं म्हणतात. म्हणजे असं एकत्रीकरणाचा जो फायदा आहे, म्हणजे या सगळ्या एकत्रीकरणामध्ये, या सगळ्या संधानामध्ये आचार्यांना असं सांगायचं आहे की या तीन वस्तू एकत्र आल्यामुळं त्याच्या विचारांची होणारी जडणघडण जी आहे ती जर आध्यात्मिक अभ्युदयाला जर कारणीभूत ठरली तर ते संधान उत्तम झालं असं म्हणायला हरकत नाही. असं ज्याचं होतं आणि जो केवळ विचार त्या पद्धतीचे किंवा एखाद्याकडे बौद्धिक पातळी आहे म्हणूनच त्याचं सगळं होईल असं नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्याची बौद्धिक पातळी तशी हवी, त्याला ते शास्त्र समजणं फार जरुरीचं. त्या शास्त्रासाठी लागणारी पूर्वपीठिका, भूमिका आणि विचार त्याच्या मनामध्ये रुजणं हे जरुरी. हे रुजल्यानंतर जर स्वबळाने त्याने जर नचिकेताग्नी म्हणजे जर साधना केली उपासनेच्या पोटी तर अत्युच्च प्रकारची उपासना फलदायी होऊ शकते, असा आचार्यांनी इथे अर्थ लावलेला आहे. आता हा अर्थ लावताना याचा अर्थ असा की मला ज्या ज्या ठिकाणाहून माझ्या आध्यात्मिक अभ्युदयासाठी जिथून जिथून जे जे विचार मिळू शकतात ते ते विचार तशाच पद्धतीने घेऊन त्याचं मनामध्ये ज्या पद्धतीने मी मनन, चिंतन आणि निधिध्यासन केलं पाहिजे तसं मी केलं पाहिजे. किंबहुना माझ्या दैनंदिन गरजा सोडून, म्हणजे माझं नित्य नैमित्तिक काम सोडून कोणत्याही काम्य कर्मामध्ये मी भाग न घेता जेव्हा मी काम करेन तेव्हा काय होईल, माझ्या सगळ्या कामाचा जो उरक आहे तो त्याच्या पायाखाली ठेवल्यामुळे तो माझ्या कर्माचं अशा पद्धतीने रक्षण करेल की माझी जी वाटचाल या मार्गावर आहे ती पूर्ण होऊन जाईल. आणि म्हणून गीतेमधला जो श्लोक आहे की यत् करोसी यदश्नासी यज्जुहोशी, जे जे काही करशील, जे जे काही खाशील, जे जे काही यज्ञ म्हणून करशील, यत् ददोसी, जे जे काही देशील, यत् तपस्येसी कौंतेय, तू जे काही तपस्या करशील, जी काही उपासना करशील, तत् कुरुष्व मदार्पणम. आता याचाच दुसरा अर्थ म्हणजे जे जे काही करशील ते त्याच्यासाठीच करायचं आहे. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीवे भावे. म्हणजे आता करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही, आणि जेव्हा करण्यासारखं दुसरं काही न राहता फक्त हेच राहतं तेव्हा असं होतं की भरला घनदाट हरी दिसे. अशा अवस्थेला ज्याचं मन पोचलेलं आहे, म्हणजे ज्याचा नचिकेताग्नी पूर्णपणे शोभ पावलेला आहे, पूर्णपणे सिद्ध झालेला आहे, आणि असं सिद्ध झाल्यानंतर स्वतःच्या अस्तित्वाची हळूहळू विरणं अस्तित्वाचं चालू होतं. पुढे असंही त्यांनी सांगितलेलं आचार्यांनी की श्रुत्यंतरात अनुगम्यते, म्हणजे अशी अजून एखादी श्रुती आहे. कोणती श्रुती आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलेली नाही, पण त्यांचं वेदांचं वाचन इतकं मोठं असल्यामुळे कुठेतरी ती श्रुती असेल असं गृहीत धरून पुढे या भाष्यावर ज्यांनी पुढं भाष्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की ही श्रुती नेमकी कोणती आहे सांगणं अवघड आहे, पण स्वतः आचार्यच असं म्हणतात की कोणत्या तरी दुसऱ्या सृष्टीप्रमाणे हे कदाचित प्रामाण्य कारणम सुद्धा असू शकेल. हे तीन जे अवयव सांगितलेले आहेत त्रिभिरेप्त्य म्हणून, आता एक सांगितला त्यातला वडील, आचार्य आणि माता अशा पद्धतीने सांगितला. दुसऱ्या पद्धतीने तो कसा सांगता येतो तर ते असंही सांगतात की त्रिभी म्हणजे कोणत्या त्रिभी, कोणते तीन भाग, वेद, स्मृती आणि शिष्ट, अशा तीन गोष्टीपासून आलेलं ज्ञान, याचा योग्य तो संगम, संधी, हाही असा एक त्याचा अर्थ होतो.
आता वेदांमध्ये 4 वेद आपण त्याच्याबद्दल पाहिलं अगोदर. स्मृतीमध्ये गीता, भगवद्गीता येते, महाभारत येते, रामायण येतं. प्रस्थानत्रयीमध्ये आपण हे पाहिलं की एक प्रस्थानत्रयी ती न्याय आहे, म्हणजे लॉजिक या भावाने जाते. एक प्रस्थानत्रयी जी आहे ती उपनिषदांच्या याने पुढे जाते. आणि या 3 प्रस्थानत्रयीमधला स्मृती भाग जो आहे तो उपनिषद वेदांमध्ये येणार. आणि तिसरा जो भाग आहे तो शिष्ट. पहिले 2 जे आहेत ते लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आहेत आपल्याकडे, ते वदले गेले पण नंतर लिखित स्वरूपामध्ये आहेत. शिष्टांच्या बाबतीत जेव्हा आपण जातो, आणि शिष्टाशिवाय ही त्रिमूर्ती पूर्ण होत नाही. याचं कारण असं आहे, वेदांचा जरी अभ्यास झाला, स्मृतीचा जरी अभ्यास झाला, तरी या अभ्यासातलं मला जे काही मिळालंय ते बरोबर किंवा नेमकं आहे की नाही हे कोणाला विचारावं? त्यांना विचारावं की ज्यांच्याकडे याचं आत्मप्रचितीपूर्वक ज्ञान आहे. म्हणून समर्थांचा दासबोध, म्हणून काकांची प्रवचनं. कारण शिष्ट म्हणजे सगळ्यात लर्नेड पीपल, ज्यांना आत्मप्रचिती आलेले आहेत असे ज्ञानी लोक, त्यांना शिष्ट. असे 3 प्रकारचे ज्ञानाचे स्रोत एकत्र जर व्यवस्थित प्रकारे आले, म्हणजे वेदही समजलेत, स्मृतीही समजलेली आहे, आणि शिष्टांच्या तोंडून, म्हणजे आत्ताच आपण एक वेदाचा एक भाग पाहतोय, तो सुद्धा कोणाच्या तोंडून ऐकतोय? शिष्टांच्या भाष्यामधून पाहतोय. म्हणजे मग त्याची कदाचित योग्य संधान होण्याची शक्यता आहे. असं सुद्धा एक त्रिभिही, म्हणजे या 3 गोष्टींचा असा एक अर्थ लागू शकतो. काहींच्या मते असा सुद्धा अर्थ आहे की ही जी 3 तत्व आहेत ती जीव, प्रकृती आणि ईश्वर अशी आहेत, असं काहींचं म्हणणं आहे. या तिन्हींचा सुद्धा जर व्यवस्थित संगम झाला, म्हणजे यातील कुणाचं सत्यत्व, कुणाचं मिथ्यत्व आणि कुणाचं एकत्व हे जर व्यवस्थित लक्षात आलं, तरी सुद्धा ही त्रिभिही पूर्ण होऊ शकते. काहींच्या मते हे 3 म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी प्रमाणांबद्दल सांगितलेल्या आहेत. म्हणजे जी कारणमीमांसा हा तत्वज्ञानातला जो भाग आहे, ज्याला इपिस्टेमिओलॉजी असं म्हणतात, या 3 भागांचा हा संदर्भ आहे असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे. मग हे 3 भाग कोणते? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम किंवा शब्द, म्हणजे जे आपण आता वाचतोय ते. या तिन्हीपैकी हे 3च ज्ञानाचे स्तोत्र प्रमाणांचे स्त्रोत मानले गेले आहेत. अशा प्रमाणांनी जी बुद्धी सिद्ध होते त्याला प्रमा असं म्हणतात. आणि मग अशा प्रमेकडून प्रमाद घडण्याची शक्यता नसते, कारण त्याला कोणत्याही प्रकारच्या भेदाचं ज्ञान न होता तो अभेद रूपाने अद्वैताकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलते, असं म्हणून या 3बद्दल असंही सांगितलेलं आहे. आता पुढे आचार्य असं म्हणतात, त्रयभ्यो विशुद्धी प्रत्यक्षाः. विशुद्धी काय होतं या तिन्हींच्या संधीमुळे? तर विशुद्धी होते, विशेषत्वाने शुद्धी होते. कशा प्रकारची शुद्धी होते? तर ती शुद्धी अशी होते की एक म्हणजे तुम्ही मंत्रांचं वचन घेतल्यामुळं, वेदांच्या किंवा स्मृतीच्या अभ्यासामध्ये मंत्रांचा अभ्यास केल्यामुळं मंत्रांच्या विचाराने श्रवण होते. श्रवणानंतर त्याची परिणिती मननामध्ये होईल, आणि मननाची परिणिती निधिध्यासनामध्ये किंवा अनुसंधानामध्ये होऊ शकते. आणि म्हणून मननात त्रायते इति मंत्र, हे बरोबर आहे. पण मनन म्हणजे नेमकं काय? आचार्यांनी त्याचा असा अर्थ लावलेला आहे, युक्तिभिः अनुचिंतना मनन. म्हणजे ज्याचं युक्तीनुसार सतत अनुचिंतनम, ज्या विचारांचं सतत चिंतन युक्तीनुसार, सतत आणि युक्तीनुसार हे 2 महत्त्वाचे घटक आहेत त्याला. आणि युक्ती म्हणजे इथे तर्क किंवा लॉजिक. काका परत परत आपल्याला जे विचार 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 करा असं जे सांगतात त्याचाच अर्थ म्हणजे युक्तिभिः अनुचिंतनम मनन. ते सुरुवात श्रवणाने होते. श्रवणाची आचार्यांनी सांगितलेली माहिती अशी आहे की अर्थतः अवधारणा, शब्दामध्ये असलेला अर्थ जसाच्या तसा पकडून मनामध्ये जी धारणा होते की कदाचित हे याच्याबद्दल बोलतायत, त्याला श्रवण असं म्हणतात. म्हणजे वर्ड बाय वर्ड अंडरस्टँडिंग. पण ते सगळ्यात सुरुवातीला अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याला शब्दच कळाले नाहीत, उदाहरणार्थ अद्वैत हा शब्द न कळणारे बरेच लोक आहेत, म्हणजे इथे श्रवणच अडवं आलं. ज्याला हा शब्द श्रवणाने कळाला तो त्याच्या मननाकडे गेला. अद्वैत असेल तर म्हणजे द्वैत म्हणजे काय?
मग द्वैत असेल तर अद्वैत का म्हटलं जातं? अद्वैताचा मला असणारा फायदा कोणता? अद्वैत खरं की खोटं हे पाहण्याचे प्रमाणाचे प्रकार कोणते? त्यातला कोणत्या प्रमाणाचा प्रकाराचा आपण कशा पद्धतीने विचार करू शकतो? मग तो तसा नसेल तर त्यांनी ज्या प्रमाणांचा विचार केला आहे चार्वाकांनी, त्या प्रमाणांचा विचार मग का करायचा नाही? मग 6 प्रमाणं वेदांतांनी मांडलीत, त्यातल्या अनुपत्ती म्हणजे नेमकं काय, अनुपलब्धी म्हणजे काय, अशा पद्धतीने जेव्हा विचार सुरू होतो तेव्हा त्याचं मनन चालू होतं. या मननामध्ये युक्तीनी मनन झाल्यानंतर, अभिचिंतन झाल्यानंतर जेव्हा एखादा विचार पक्का होतो तेव्हा त्या विचाराशी स्वतःला जखडून घेणे म्हणजे निधिध्यासन किंवा अनुसंधान, अशा पद्धतीने त्याचा विचार आहे. पुढे आचार्य सांगतात की हे 3 कोण, हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आचार्यांनी सांगितलं आहे. त्रिभिरेत्य म्हणजे कोण, त्याच्यानंतर ते त्रिकर्मकृतबद्दल बोलतात. कोणती 3 कर्म? त्यांनी सांगितलेली पहिली 3 कर्म आहेत याच्यामध्ये ती अशी आहेत, ते म्हणतात 3 कर्म कोणते आहेत? इज्जा, अध्ययन, दानानाम. यातलं इज्जा म्हणजे यज्ञ, आणि हा यज्ञाचा जो व्यापक अर्थ आहे, यज्ञ म्हटल्याबरोबर समोर येणारी जी विधी आहे हा त्याचा एक फार छोटा अर्थ आहे. यज्ञाचा अत्यंत व्यापक अर्थ गीतेमध्ये आहे. इतक्या अनंत प्रकारचे यज्ञ सांगितले गेलेले आहेत की जीवन हे यज्ञमय आहे असंच आपल्याला वाटतं. इतकंच नव्हे तर एका तार्किकाने अश्वमेध यज्ञाची व्याख्यासुद्धा अशी केलेली आहे की या मनाच्या विचारांचा वारू अश्व जेव्हा या पृथ्वी तलावर फिरायला बाहेर पडतो तेव्हा जिथं जिथं हा मनांचा विचार ताब्यात ठेवून विषय त्याला पकडतील, त्या त्या विषयांना हरवून तो प्रदेश आपल्याकडे करून घेणारा जो यज्ञ, त्याला अश्वमेध यज्ञ असं सुद्धा त्याची व्याख्या केलेली आहे. इतकी यज्ञाची व्याख्या व्यापक पद्धतीनं घेतलेली आहे. हा एक आपल्या कर्मामधला भाग. म्हणजे याचा अर्थ लौकिक अर्थाने रोज सकाळ अथवा संध्याकाळ कोणी यज्ञ करावेत अशा पद्धतीने जर घेतला आणि तसा काही काळापुरता घेतला गेला, म्हणूनच तिथे थोडासा धर्माचा ऱ्हास पण झाला. पण हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या सर्वसमावेशक तत्वाच्या पार्श्वभूमीमुळे त्याच्यामध्ये परत बदल आले. त्यामुळे इज्जा अध्ययनम. आता या अध्ययनामध्ये स्वाध्याय असं आचार्यांनी मुद्दा म्हणून स्वाध्यायावर जोर दिलेला आहे. एक तर स्वाध्याय म्हणजे वेद, कारण दर्शन अस्तिक आहे, अद्वैतवादच अस्तिकतेवर आधारलेला आहे, ज्ञानाचं मूळ हे वेदांमध्ये असंच सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ परत परत अध्ययन जर करायचं असेल तर त्याचंच करायचं, म्हणून जितकं अध्ययन करता येईल ते वेदांचंच करायचं. वेदांच्या 4 अंगांचं अध्ययन करून त्या अध्ययनाशी संबंधित जे काही भाष्य, तर्किक, पंजिक, वार्तिक जे काही असेल त्याचा अभ्यास करणे म्हणजेच अध्ययन करणे. आणि जेव्हा अध्ययनातून, इज्जेतून एखाद्याची शुद्धता परिपूर्ण झाल्यानंतर त्याच्याकडे जे जे काही तो जन्माला आला म्हणून येईल ते त्याच्या प्रारब्धवशात आल्यामुळं, ते त्याचं नसल्यामुळं, त्याच्यावर माझ्या स्वामित्वाची कोणतीही हक्क नसल्यामुळं जे जे माझ्याकडं आलं ते कर्तव्यबुद्धीने, उपकार बुद्धीने नव्हे, कर्तव्यबुद्धीने तसंच्या तसं जिथून आलं तिथे, म्हणजे ज्या समाजामधून ते आलं त्या समाजाला मी परत देणे, याला त्यांनी दानानाम किंवा दानव्रत असं म्हटलेलं आहे. आणि हे दानव्रत आहे ते तो दानसुद्धा सांगताना आचार्यांनी 2 प्रकारची दानं सांगितलेलं आहे. एक अंतर्वेदी दानम आणि एक बहिर्वेदी दानम असं सांगितलेलं आहे. अंतर्वेदी दानम म्हणजे या यज्ञामध्ये जे जे काही दान केलं जाईल, म्हणजे जो यज्ञ मी लौकिक अर्थाने करेल त्यातसुद्धा मी सगळं दान करेन. आता वाजश्रवा हा अन्नछत्र घालणारा किंवा अन्न देणारा, अन्नदान करणारा असा होता. ते तर मी माझं कर्तव्य म्हणून पंचमहाभूताच्या दृष्टीने मी ते चालू ठेवीनच. म्हणजे माझ्याकडून रोज 5 प्रकारचा यज्ञ जो करण्याची अपेक्षा आहे तो लौकिक अर्थाने तो यज्ञ माझा चालू राहीलच. या उपर माझ्या विचारांचा जो यज्ञ आहे तोही चालू राहील. आणि या दोन्ही वेदांना अंतर्वेदी दानम असं म्हणतात. बहिर्वेदी म्हणजे मी केलेल्या दानाची एकापेक्षा अनेक लोकांना एकाच वेळी जर फायदा करून देणारी गोष्ट होत असेल, म्हणजे मी एक प्रचंड मोठा तलाव बांधला, त्यामुळं कूप, वाटिका या प्रकारचं जे काही दान असेल किंवा एखादं देऊळ उभारणे, या दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. या दानाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की दान देणे हे कर्तव्यपोटी करायचं आहे. दान देताना ते माझंच नसल्यामुळं स्वामित्वाचा तिथे प्रश्नच उरत नाही. आणि अगदी घडलेली हकीकत अशी आहे की प्लेगसाठी जेव्हा थोडे पैसे विवेकानंदांनी साठवले होते रामकृष्ण मिशनसाठी कामाला येतील म्हणून, तेवढ्यात प्लेग आला. ताबडतोब विवेकानंदांनी आपल्या
गुरुबंधूंना आणि शिष्यांना सांगून टाकलं की ह्या सगळ्याच्या सगळा पैसा प्लेगासाठी वापरायचा आहे. जेवढं काही करता येईल तेवढं करायचं. सगळ्यांनी त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. मला प्लेग होईल याची संभावना कुठेही नव्हती. या काळामध्ये कलकत्त्याच्या एका मारवाडीनी त्यावेळेला काही 1000-2000 रुपये स्वामीजींच्याकडे दिले. ते त्या ह्याच्यामध्ये वापरले गेले. जेव्हा त्या प्लेगच्या रुग्णांची शुश्रूषा होत होती त्यावेळेला तो मारवाडीग्रस्त तिथे येऊन स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी मला आजपर्यंत या दानामध्ये एवढं मोठं पुण्य मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. मला आज खूप आनंद होतोय की माझ्या पैशामुळे कमीत कमी इतके लोक हे होत आहेत. त्याच्यानंतर एक 5 मिनटं त्याला फक्त स्वामी विवेकानंद सुनावत होते. कुणाचे पैसे, कुणी दिले, कुणाला दिले, आणि ते एक 5 मिनटाचं ते त्यांचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांनी तुझ्याकडून दान घेतलं त्यांनी तुझ्यावर इतका मोठा उपकार केलेला आहे की तुझ्याकडे असणाऱ्या गोष्टीचा याच्यापेक्षा चांगला उपयोग होऊच शकला नसता, आणि ते जर नसते तर तो झाला नसता. म्हणून तुला काही करायचं असेल तर ताबडतोब त्यांचे पाय धर. आणि म्हणून याची जाणीव ज्याला आहे, जसं आपण मागे सुद्धा पाहिलं रहीम म्हणून जे होते अब्दुल रहीम खानी खाना, ते पाहतच नसत ज्याला दान द्यायचं त्याच्याकडे. त्याचं कारणच असं होतं. इतकंच नव्हे तर दान बऱ्याच गोष्टींचं होऊ शकतं. एखादा उत्कृष्ट प्रवचनकार जेव्हा आपलं प्रवचन करतो तेव्हा समोर असलेल्या देवस्वरूपामध्ये येणाऱ्या या श्रोत्यांनी माझं ऐकलं आणि त्यांना सांगता सांगता माझ्या विचारांची बैठक पक्की झाली, याच्याबद्दल मी इतकं कृतज्ञ राहिलं पाहिजे, याची जाणीव बहुतेक सगळ्या संतांना आहे. स्वामी शिवानंद जेव्हा जेव्हा आपलं प्रवचन करायचे त्या प्रवचनाला प्रचंड गर्दी असायची. साक्षात देव बोलत होते. गर्दी असायची. जे काही यायचं ते त्याच्याकडून यायचं, तसंच्या तसं बाहेर जायचं. पण या सगळ्या प्रकारामध्ये वाजलेल्या टाळ्या, घातलेले हार, हे सगळं पाहून कधी कधी त्यांना असं वाटायचं की कुठेतरी मला असं वाटत नाही आहे ना, वाटत नव्हतं पण वाटतंय का असं वाटायचं. आणि याच्यावर उपाय म्हणून असा सिद्ध असलेला पुरुष सुद्धा आपल्या कुटीमध्ये येऊन दरवाजा बंद करून आपल्या खडावाने स्वतःला मारून घ्यायचे. ते याला म्हणतात आपल्या अहंकाराला भिणे, घाबरणे, की तो कोणत्या प्रकाराने आत येईल हे सांगता येत नाही. आणि एवढ्या एका कारणासाठी त्यांचेच शिष्य चिदानंद म्हणून होते, ज्यांच्या एका उत्सवामध्ये म्हणजे जेव्हा त्या डिवाईन लाईफ मिशनचे एक मोठा काहीतरी 50 वर्ष झाली म्हणून जो प्रसंग होता, त्यामध्ये संपूर्ण देश विदेशातून प्रचंड लोक आले होते. साधारण 1 लाखभर लोक त्या ठिकाणी जमले होते. जेव्हा त्या सगळ्यांच्या मध्ये त्यांचं कौतुक झालं, कारण ते इतके देवस्वरूप होते की चिन्मयानंद सरस्वतींनी लखनौच्या गीतेच्या यज्ञयागामध्ये जेव्हा स्पष्ट प्रश्न विचारला गेला की तुम्ही स्थितप्रज्ञ पाहिलाय का म्हणून, तर म्हणाले 2 पाहिलेत. कोण म्हणून विचारल्यानंतर सांगितलं होतं एक आनंदमयी मा आणि एक चिदानंद महाराज. अशी ज्यांची चिदानंदांची अशी ज्यांची प्रसिद्धी होती ती सुद्धा कोणाच्या गोष्टी, चिन्मयांच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल असा भाव होता, असे चिदानंद जेव्हा त्या समारंभामध्ये खूप त्यांचं कौतुक झालं त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी अचानक गायब झाले. आणि कुठे गायब झाले तर तिथून ते जवळजवळ 200 किलोमीटर दूर गेले, कारण तिथून त्यांच्या गुरूंचं जन्मस्थान जवळ होतं. आणि त्यांना माहिती होती की त्या जन्मस्थानावरच्या एका रेल्वे स्टेशनमध्ये एका पोर्टरच्या घरी माझे गुरु राहिले होते. तिथे जाऊन त्या पोर्टरच्या घरी जाऊन तिथे खाली झोपले ते आपल्या गुरूंच्या तिथे, कारण गुरूंच्या जागी मी झोपलो. इतकं स्वतःच्या अहंकाराला सांभाळणारे संत लोक आहेत. तेव्हा ज्याच्याकडे हे मनन, मंत्र आणि श्रव, हे इच्छा, अध्ययन आणि दानानम, हे तिन्ही गोष्टी त्या प्रकाराने होतात जशा व्हायला पाहिजेत, तेव्हा त्या तिन्हींची संधी म्हणून काय होतं तर या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. एका अर्थाने आचार्यांनी अशा प्रकारचा अग्नी किंवा अशा प्रकारची विद्या येण्यासाठी काय लागतं हेच सांगितलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की तरती अतिक्रमती जन्म मृत्यू. हे जे जे कोणी असं करेल तो काय होईल तर जन्म मृत्यूच्या पलीकडे जाईल. आता इथे ते असंही म्हणतात की हा जेव्हा त्या मृत्यूच्या पलीकडे जाईल तेव्हा तो ब्रह्मस्वरूप होईल का. 3 असे टप्पे आपण आता पाहतोय. पहिल्या वरामध्ये जो टप्पा गाठलाय त्याच्यामध्ये धर्म आचरण करून पहिला टप्पा पूर्ण करून कर्माच्या पल्याड गेला.
दुसऱ्या टप्प्यामध्ये उपासनेच्या अत्युच्च पातळीला पोचला आणि उपासनेच्या अत्युच्च पातळीला पोचल्यामुळे तो अशा ठिकाणी पोचला की ज्याचं वर्णन निश्चित करता येईल. तो देव रूप झाला, तो देव स्वरूप झाला, तो हिरण्यगर्भाशी एक झाला. पण हे सगळं जरी झालं तरी याच्यामध्ये होण्याची प्रक्रिया आहे. आणि जिथं काहीच होत नाही तो माझा स्रोत असल्यामुळे अजूनही त्या स्रोताकडे जाण्यासाठी अजूनही काही अंतर बाकी आहे. आणि म्हणून मागच्या एका मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं की आचार्याने याला अमृत तत्व असं म्हटलेलं आहे, अमृत असं म्हटलेलं नाही आहे. तर अमृत तत्व म्हणण्याचं कारण म्हणजे त्या शेवटच्या झेपेच्या अगदी अलीकडं पोहोचण्याचा हा वर त्याला प्राप्त झालेला आहे असं आचार्याने सांगितलेलं आहे. आणि मग तो काय होतो तर तो देव होतो. अशी जी व्यक्ती आहे त्याला आत्यंतिक शांती मिळते. तो जन्म मृत्यूला ओलांडून पलीकडे जातो आणि ज्या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्यालाच देव असे म्हणतात. त्याचं कारण असं आहे की देव द्योतनात देव, हा देव धातू आहेच आहे. प्रकाश, इफल्जन्स, जिथे प्रखर प्रकाश आहे, जिथे चमकणं आहे, जिथे त्याची तेज आहे, जिथे त्याच्या अग्नीची प्रकाश आहे, तो सगळ्याचा सगळा भाग म्हणजे जिथे पूर्ण ज्ञानस्वरूप तो आहे अशा ठिकाणी देव आहे. आता असा जो देव आहे याची केवळ बौद्धिक पातळीवर असा यज्ञ करणाऱ्याला प्राप्ती होईल असं नाही, तर त्याला निश्चाय म्हणजे दृष्टाय आत्मभावेन इमाम स्वबुद्धी प्रत्यक्षाम, स्वतःच्या बुद्धीनी प्रत्यक्षात त्याला हे आपल्याला मिळालेलं याची जाणीव सुद्धा होईल. म्हणजे त्याला आत्मप्रचिती येईल. परत इथे छोटासा फरक असा आहे की कशाची तरी आत्मप्रचिती आलेली आहे आणि कोणाला तरी आलेली आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत, अत्युच्च गोष्ट झालेली आहे, पण या गोष्टीमध्ये सुद्धा अजूनही द्वैत शिल्लक आहे. इथंपर्यंत आचार्यांनी या दुसऱ्या वराचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं करण्याचं कारण काय, म्हणजे हा टप्पा जो आहे या टप्प्याचं कारण काय, तर शांतीम अत्यंतम अतिशयनी येती ही त्याची फलश्रुती आहे. आणि जोपर्यंत ही अत्यंतिक शांती नाही तोपर्यंत याचा पुढचा जो टप्पा आहे तिकडे जाण्याची कोणत्याही प्रकारची इलिजिबिलिटी नाही. असं या मंत्राचा खुलासा आचार्यांनी केलेला आहे. 18व्या मंत्रामध्ये असं म्हणतात, आता यमराज बोलतात, त्रिनाचिकेतः त्रियम एतत् विदित्वा य एव विद्वान चिनुते नचिकेतम स मृत्युपाशान पुरतः प्रणोष शोकादिगो मोदते स्वर्गलोकाः. ते असं म्हणतात की जेव्हा अशा प्रकारची जी व्यक्ती आहे त्याच्या दोन गोष्टी निश्चित पार पडतात. एक म्हणजे तो शोकांच्या पलीकडे जातो, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. मग हे दुःख न होण्याचं शोकादिको मोदते स्वर्गलोके, कारण जिथे दुःख नाही असाच तो स्वर्गलोक आहे. आणि हे करताना, हे स्वर्गलोकामध्ये जाताना एक तर त्यांनी शोकाला मागे टाकलं आणि एक मृत्यूला मागे टाकलं. मृत्यूला मागे टाकणं हे अत्यंत अवघड असण्याचं कारण असं आहे, म्हणून कबीर असं म्हणतात की जम के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला, उड जाएगा हंस अकेला, ओनली वन रेअर पर्सन, एक अकेला कोणी बिरला असं म्हणतात. कबीरांचा शब्द आहे तो, जाने कोई बिरला असं म्हणतात. जो एखादाच माणूस आहे की ज्याला हे कळेल, तो जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्याच्याकडे काय होईल तर त्याचा मृत्यूपाश म्हणजे पशुबंधनात इति पाशः. आता मृत्यूला पाश हा शब्द लावण्याचा सुद्धा संस्कृतमधली खासियत अशी आहे की पाश हा नेहमी पशुला लावला जातो. म्हणजे ज्याचं पशुवत जीणं आहे, जो आहे नरदेहामध्ये वागतो पशुसारखा, त्याला मृत्यू पाश हा ठरलेला आहे. कारण पाश ज्याला आहे बंधनात, पशुबंधनात. आणि पशुबंधन म्हणजे काय, लौकिक अर्थाने पाहिलं तर पशुला असणारं बंधन म्हणजे ते पाश, आणि आम्हाला असणारं बंधन इंद्रियांचं बंधन आहे, विषयांचं बंधन आहे, अज्ञानाचं बंधन आहे. या बंधनात जो अडकलेला आहे त्याला ते बंधन सुद्धा स्वीकारावं लागतं. अशा पद्धतीने आचार्यांनी याची खुलासा सुद्धा केलेला आहे. प्रणोज्ञ, इथे प्रणोज्ञ नावाचा शब्द वापरला, थ्रोन ऑफ, कास्ट ऑफ. कुठेही मृत्यूचा उल्लेख विनाश असा केलेला नाही आहे. कोणत्याही उपनिषदामध्ये विनाश या अर्थाने मृत्यूचा उल्लेख येत नाही. बाकी सगळ्या धर्मांमध्ये मृत्यू हा जवळजवळ पूर्णविराम समजलेला आहे.
फक्त आपल्या धर्मामध्ये त्याला अल्पविरामच समजलेला आहे. याचं कारणच असं आहे, प्रणोज्ञ म्हणजे थ्रोन ऑफ, कास्ट ऑफ म्हणजे शरीर टाकणे. याचा अर्थ आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत्यू हा शरीराला होत नाही असंच मानतो. मग शरीराला जर मृत्यू होत नसेल, ज्याची नचिकेताला खात्री आहे, तेवढ्याच कारणासाठी तो तिथं आलेला आहे की शरीराला मृत्यू होत नाही मला निश्चित माहिती आहे. मग शरीराला जर मृत्यू होत नाही तर नेमकं काय घडतं, ज्याला आम्ही लौकिक अर्थाने मृत्यू म्हणतो, ज्याच्यामध्ये माझं देहधारी शरीर दिसत नाही, तेव्हा त्याचं नेमकं मृत्यूनंतर काय होतं हे जाणण्यासाठीच तो तिथं आलेला आहे. आचार्य पुढे असं म्हणतात, यश्चैव आत्मरूपेने विद्वानम चिनुते, म्हणजे ज्यांना ज्यांना आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा आहे ते अशा प्रकारच्या यज्ञाची चिनुते निवड करतात किंवा अशा प्रकारचे यज्ञ बाळगतात किंवा अशा प्रकारच्या यज्ञाची सिद्धी करतात. पुढे ते असं म्हणतात, मृत्यूपाश हा शब्द आचार्यांनी नुसता सोडून दिलेला नाही आहे. मृत्यूपाश म्हटल्यानंतर आपल्यासमोर येणारा जो मृत्यूचा पाश आहे, म्हणजे जेव्हा मी केव्हा तरी मरून जाईन वगैरे, या सगळ्या कल्पना बाजूला सारून आचार्यांनी मृत्यूपाशाची व्याख्या केलेली आहे. आचार्य असं म्हणतात, मृत्यूपाश म्हणजे काय? अधर्म, अज्ञान, रागम, द्वेषादी लक्षणा, 4 लक्षणांनी मृत्यूपाश त्यांनी सांगितलेला आहे. पहिला आहे अधर्म, म्हणजे ज्याचं कर्म कशा प्रकारचं, मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्तो कर्मानी, कोणत्याही प्रकारे कर्म चिकटेल असं कर्म करू नका असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. इथे आता जो आपण BMI नावाचा चार्ट पाहिला होता, बॉडी माइंड इंटेलेक्ट, तो खूप कामाला येतो. म्हणजे माझ्या हातून या 3 जे मला अवजारं दिलेली आहेत ती मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती काम करतच राहतील. माझं शरीर काम करत राहणार आहे, माझं मन काम करत राहणार आहे, माझी बुद्धी काम करत राहणार आहे. त्यांनी करायची कामंसुद्धा नेमकी ठरवून दिलेली आहेत. माझ्या बॉडीनी माझ्या शरीराने कोणत्या ना कोणत्या गोष्टीला समजून घ्यायचं आहे, कॉग्नाइज करायचं आहे. म्हणजे मी जे काही पकडेन, खायचं आहे, प्यायचं आहे, लिहायचं आहे, वास घ्यायचा आहे, कानाने ऐकायचं, डोळ्यांनी पाहायचं आहे, हे माझ्या शरीराचं काम आहे. कारण माझं शरीर जे आहे ते परसिव्हर आहे, सगळं एकत्रीकरण करणार आहे. माझं मन जे आहे ते माझ्या भावनेशी निगडीत आहे, त्यामुळे ते भावनात्मक मन आहे. माझी बुद्धी जी आहे ती विचारात्मक आहे, म्हणजे माझी बुद्धी विचार करत राहील, माझं मन नेहमी भावनेच्या आहारी असेल आणि माझं शरीर नेहमी काही ना काहीतरी गोळा करण्याच्या मागे लागलं असेल. शरीराकडून मनाकडे, मनाकडून बुद्धीकडे असा हा प्रवास आहे. साधनेचा प्रवास सुद्धा शरीराकडून मनाकडे आहे, मनाकडून बुद्धीकडे आहे. शरीराच्या पातळीवर साधकाने सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आध्यात्मिक प्रवासाची वाटचाल सुरू करायची आहे. शरीराच्या पातळीवर म्हणजे पहिलीच गोष्ट, मला दिलेलं शरीर हे काही काळापुरतं मला दिलेलं एक अंधन आहे, ज्या अंधनामध्ये मन आणि बुद्धी नावाचं तत्व वास करतं. ज्याची खात्री झालेली आहे त्याला या शरीराच्या कोणत्याही प्रकारच्या कोडकौतुकाची गरज लागत नाही. याचा अर्थ असा की मी कसा दिसतो हे ज्या वेळेला माझ्या मनामध्ये येतात त्यावेळेला मी माझ्या शरीराच्या पातळीवर उतरलेलो आहे, म्हणजे मी माझ्या साधनेतून सरळ खाली गेलेलो आहे. महात्मा गांधी एक अशी व्यक्ती होती की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत कधीही आरसा वापरला नाही. ते स्वतःची दाढीसुद्धा स्वतः न बघता करायचे. आता प्रश्न असा येतो, हा प्रश्न एकदा त्यांना विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले की जर मी शरीरच नसेन तर मी कसा दिसतो. एक छोटासा शरीराबद्दलचा विचार, ज्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे, प्रत्येक प्रवचनामध्ये सांगितलं गेलं, पण मी कसा दिसतो, मी कसा बोलतो, मी कसा बसतो, माझ्याबद्दल लोक काय म्हणतात, हे माझ्या मनामध्ये इतकं आतवर गेलेलं आहे की त्या पातळीवर सुद्धा मला त्याच्यापासून दूर होता येत नाही. म्हणून या अशा पंचमहाभौतिक शरीराला वरून रंगवण्यासाठी मी किती काळजी घेतो. जेव्हा जेव्हा ते करतो तेव्हा मी माझ्या त्या पातळीला साधनेला पूर्णपणे निरस्त केलेलं असतं. आणि म्हणून कबीरांचा एक दोहा आहे, खूप छान दोहा आहे. ते असं म्हणतात की 5 तत्व का बना पुतला भीतर भरा भंगारा. ते कसलं भंगार आहे ते समर्थांच्या दासबोधामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता काय काय आहे. 5 तत्व का बना पुतला भीतर भरा भंगारा, ऊपर रंग सुरंग चढाया कारीगर किरतारा.
त्याची कारिगिरी आहे म्हणून जरा ते दिसायला बरं दिसतंय. आणि याचं पुढं काय होणार आहे ते असं म्हणतात की माणसाला असं म्हणतात की नर तेरा चाम काम नाही आवे. तू मेलास ना तर तुझं कातडं सुद्धा कामाला येत नाही. नर तेरा चाम काम नाही आवे, पळ जाय हो जळ खारा. पशु चामका बनतपणा या नौबत बने नगारा. तेच जनावरात असेल तर निदान नगारा तरी बनतो, तो सुद्धा बनत नाही. इतकी त्यांची स्वतःच्या शरीराबद्दलकडे बघण्याची प्रवृत्ती आहे. जेव्हा या प्रवृत्तीतून थोडंसं पुढे येतो तेव्हा मनाने उभा केलेलं जे शरीर आहे, मनाने एक आपल्या भावनात्मक असं शरीर केलेलं आहे. ही माझी, तो माझा, ही सगळी माझी, हे माझं कुटुंब, हा माझा शेजारी, त्यांनी माझ्याशी असं केलं, याचा माझ्या दिसण्याशी काही संबंध नाही, माझ्या भावनांशी संबंध आहे. ते सुद्धा शरीर माझं नाही आहे, तो सुद्धा डोलारा माझा नाही आहे. त्याचं एकच काम आहे की त्याला बाहेर जे काही चाललंय ते कळावं अशी व्यवस्था त्याच्या उद्धारासाठी त्यानं केलेली आहे. माझ्या हातामध्ये दिलेलं अस्त्र, त्याला 2 प्रकारच्या धारी आहेत. एकतर त्याची ती धार व्यवस्थित वापरून मी काहीतरी काटू शकतो किंवा ते मी उलटं वापरून मला स्वतःला सुद्धा मारून घेऊ शकतो. स्वतः जेव्हा माझ्या भावनेवर माझा विचार, माझा नियंत्रण नाही, तेव्हा त्या अस्त्राचा मी अत्यंत दुरुपयोग केलेला आहे. आणि या दोन्हीतून जरी मी पार पडलो तरी तिसरं महत्त्वाचं जे अस्त्र आहे, आणि ते जसं जसं आत जावं तसं तशी त्याची ताकद वाढत जाते. शरीरापेक्षा मन ताकदवान, मनापेक्षा बुद्धी ताकदवान आहे. आणि या बुद्धीत निर्माण होणारे विचार, कारण शेवटी असं आहे की बाहेरची जी 2 शरीरं आहेत, बाहेरचे जे 2 टप्पे आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही या तिसऱ्याच्या नियंत्रणाखाली आहेत. तिकडून येणारा, कारण बुद्धी ही कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथून कायदे तयार होतात. ते कायदे मनाने पाळले जातात आणि शरीराकडून उतरवले जातात. तिथून येणारा जो स्रोत आहे तो विचार जर व्यवस्थित असेल तर म्हणजे याचा अर्थ असा की मला त्या बुद्धीच्या जर पलीकडे जायचं असेल, कारण ह्या तिन्ही गोष्टी कशामुळे काम करतात तर या तिन्हीच्या मागे एक प्रचंड मोठी अकराळ विक्राळ शक्ती आहे, तिचं नाव वासना असं आहे. आणि त्या वासनेमुळे या 3 गोष्टी झालेल्या आहेत. वासने संगे जन्म घेणे लागे. संतांना नेमकं ते कळाल्यामुळं त्याने सगळ्यात पहिल्यांदा जर कशावर उडी टाकली असेल तर वासनांवर टाकलेली आहे. आणि ज्याच्या वासनांची होळी झालेली आहे त्याला या तिन्ही शरीरांचं काहीच उरत नाही. किंबहुना तुका म्हणे आता उरलो उपकारापुरतं, दिलेलं आहे, राहिलंय, जात नाही. याही पलीकडं जेव्हा खरोखरच घालवायची इच्छा होते तेव्हा वयाच्या 21व्या वर्षी सुद्धा घालवता येतं असं दाखवणारे संत होऊन गेलेले आहेत. आणि या तिन्हीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर जो या तिन्हीचा व्यवस्थित विचार करत नाही, किंबहुना या तिन्हीचा व्यवस्थित विचार करणे म्हणजे धर्म. धर्माचे अलग अलग व्याख्या आहेत. स्वामी दयानंद सरस्वती जे होऊन गेले त्यांनी सुद्धा धर्माची, म्हणजे ज्यांनी आयुष्यामध्ये संस्कृत सोडून दुसरी भाषाच बोलली नाही, अत्यंत मुश्किलीने हिंदीमध्ये सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, पण तो सुद्धा त्यांना बऱ्याच अडचणींनी लिहायला लागला, कारण संस्कृतशिवाय ते दुसरी भाषाच बोलत नव्हते. त्यांनी धर्माच्या लक्षणामध्ये चोदन लक्षण म्हणून एक लक्षण दिलेलं, अशा लक्षणामध्ये एक लक्षण त्यांनी असं सांगितलं की जे अशा प्रकारचं आत्ता जे 3 प्रकारची आपण वर्णन सांगितली ते व्यवस्थित करतात त्यांना धर्माप्रमाणे धर्मम आचर हा धर्म आहे. आणि असा जो धर्माने वागतो तरी सुद्धा तो मुक्तीला पोहोचेल की नाही याची शंका असल्यामुळं एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तो धर्म सत्यम वद आहे, प्रियम ब्रूयात आहे, तो धर्म आचर आहे, पण एवढ्यानीच फक्त होत नाही, यांनी फक्त ॲडमिशन मिळतं. हे तिन्ही ज्याचं झालेलं आहे त्याच्या पुढे त्याचा अहंकार अजूनही असल्यामुळे तो कसा सोडायचा ते त्याला कळत नसल्यामुळे त्या अहंकाराचा ऱ्हास करण्यासाठी सद्गुरूंच्या पायी राहून तो पुढच्या प्रवासाला निघू शकतो. आणि म्हणून सर्व धर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज अहं ताम सर्व पापेभ्यो सगळ्या मोक्ष विक्षामी मा शुच. अजिबात त्याची काळजी करू नकोस, कोणत्याही प्रकारचं दुःख करू नकोस, हे निश्चित मी करू शकतो असं खात्रीने भगवान सांगतायत. आणि असं सांगताना ते असं म्हटलं असते की तू एवढं कर तुझं होईल नाही, तुला माझ्याकडे यावं लागेल. त्याचा कारण तो शेवटचा टप्पा साधक स्वतःच्या बळावर पार करू शकत नाही. म्हणून इथे ज्यांनी अधर्म, म्हणजे जिथे जिथे अधर्म तिथे तिथे मृत्यूपास, जिथे अज्ञान, हे अज्ञान जे आहे किंवा ज्याला आपण माया, ज्याला अज्ञान म्हणतो, जीवाच्या व्यष्टीच्या दृष्टीने ते अज्ञान आहे, तो अज्ञानाचा शेवटचा पडदा सद्गुरूंच्या कृपेनेच फक्त दूर होऊ शकतो. जिथे राग द्वेषादी लक्षणं,
राग आणि द्वेष हे दोन्हीही अहंकाराची जुळी मुलं आहेत. जिथे अहंकार नाही आहे तिथे राग नाही, द्वेष नाही आहे. राग आणि द्वेष आहे याचाच अर्थ अहंकार आहे. आणि एवढ्याच एका कारणासाठी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवानांनी असं सांगितलेलं आहे की जिथे अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्ती मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये उठत नाहीत, हे माझ्याशी योग्य आणि हे मला अयोग्य अशी ज्याची भावना होते, म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये ज्याला ज्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टींनी आतल्या बाजूला त्याच्या वृत्तीवर जर काही परिणाम झाला तर तो रागद्वेषाला कारणीभूत झाला, म्हणजे त्याच्याकडे अहंकार आहे, म्हणजे तो जन्ममृत्यूसाठी अडकला जाईल. आणि म्हणून ठाईच बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा असं म्हणताना तुकाराम असंच म्हणतात की ठाईच बैसुनी करा एकचित्त असं म्हणण्याचं कारणच असं आहे की चित्त एक करा. जे जे काही होणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या हातात काहीच नाही. कौतुकतूप आहे संचिताचे, तिथं काहीच करू शकत नाही. म्हणून जो एकचित्त करू शकेल, आणि एकचित्त होण्यासाठी अहंकाराचा लय जरुरी आहे. अहंकाराचा लय होण्यासाठी या अहंकाराचा ज्याचा लय होतो तो जेव्हा धर्माप्रमाणे आचरण करत असेल, ज्याच्याकडे ज्ञानाचा उदय सुरू झाला असेल, त्याच्याकडेच फक्त अहंकाराचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. आणि क्रमाप्रमाणे बघितलं तर पहिल्यांदा अधर्म आहे, नंतर अज्ञान आहे, आणि शेवटी रागद्वेषादी अहंकार आहे. अशी 4 गोष्टी त्यांनी मृत्यूपाशामध्ये घेतल्या. म्हणजे मृत्यूपाश आहे की नाही म्हणण्यापाहिजे, या तिन्हीपैकी काही असेल तर मृत्यूपाश निश्चित आहे. आणि मग जो ह्या तिन्हींना भेदून जातो, ज्याने ह्या तिन्हींवर विजय मिळवलेला आहे, त्याचं काय होतं, विराट आत्मस्वरूप प्रतिपत्त्या. म्हणजे मग असा जो आहे तो आणि तो विराट या दोन्हीमध्ये काहीही फरक राहत नाही असं आचार्य सांगतात. आणि अशा गोष्टीमध्ये काय होतं तर गोरक्षनाथांनी फार सुंदर त्याचं थोडंसं गूढ असं वर्णन केलं आहे. तन की कुंडी मन का सोटा, तन की कुंडी मन का सोटा, ज्ञान की रगड़ लगाता है, 5-25 बसे इस घट अंदर, उनको घोट पिलाता है. म्हणजे जे काही 5-25 संख्यांच्या प्रमाणे जी तत्व आहेत त्या तत्वावर आधारलेलं हे शरीर, त्या शरीरामध्ये हे तन जे आहे याला कुंडी असं समजून फक्त आपल्या ज्ञानाचं चर्वण करून त्या ज्ञानावर, म्हणजे तो पूर्ण ज्ञानमय होऊन जातो. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे 19व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, एष ते अग्निर्नचिकेतः स्वर्ग्यो यम अवृणिथा द्वितीयेन वरेण, एतम अग्नि तव एव प्रवक्षन्ति जनासः, तृतीयं वरम नचिकेतो वृष्णीव. ते असं म्हणतात की नचिकेता, हा तुझा अग्नी जो आहे तो आता तुला बहाल केलेला आहे. आता तुझे 2 वरण मी पूर्ण केलेले आहेत. आता तू तुझ्या 3ऱ्या वराला प्रारंभ कर. आचार्यांच्या मध्ये तो 4था वर आहे, कारण 1 मधला त्यांनी बोनस वर दिलेलाच आहे त्याला. अशा पद्धतीने हा 19वा जो मंत्र आहे, या मंत्रामध्ये कठोपनिषदाची भूमिका संपते. अजून ज्ञानाला सुरुवात झालेली नाही. केवळ इथे कथा एका विशिष्ट टप्प्यावरून थांबलेली आहे. आणि इथे थांबल्यामुळे आचार्यांनी कठोपनिषदामध्ये इथे एक प्रकारचं सिंहावलोकन पण केलेलं आहे. या सिंहावलोकनाला भाषणामध्ये अवतारिका असं म्हणतात. आता इथे पुढे या 19व्या मंत्रानंतर आचार्यांची अवतारिका आहे. त्या अवतारिकेमध्ये आचार्य काय म्हणतात ते पाहूया. ते असे म्हणतात, आवृणिथा म्हणजे यू रिक्वेस्टेड, तू सांगितलंस, तू काहीतरी मागितलंस, ते दिलेलं आहे. आचार्य असं म्हणतात, पहिला वर जो आहे तो काम्य कर्माशी संबंधित निष्काम कर्म म्हणून असा वर दिलेला आहे. दुसरा वर जो आहे तो विराट उपासनेचा वर आहे, उपासनेच्या पोटी दिलेला आहे. आणि तो उपासनेमधला शेवटचा टप्पा आहे असं आचार्य म्हणतात, की उपासनेने जास्तीत जास्त काय साध्य होऊ शकतं ते, आणि जास्तीत जास्त मोठी उपासना कोणती ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. या दोन्हीही गोष्टी, या 2 वैशिष्ट्य पहिल्या आणि दुसऱ्या वरामध्ये, एक या करण्याच्या गोष्टी आहेत, या दोन्ही करण्याच्या गोष्टी आहेत. 2 या दोन्ही वरांमध्ये सगुणाची पूजा आहे. या दोन्ही वरांमध्ये सगुणाची पूजा आहे. या दोन्हीमध्ये करण्याच्या गोष्टी आहेत, म्हणजे कर्माशी संबंधितच त्या आहेत.
पुढे तेवढ्यासाठी आचार्य पुढे असं म्हणतात की हे दोन्ही कर्मामध्ये असल्यामुळे मला आत्ताच सांगू द्या की कर्म मर्यादा विश्लेषण करू द्या. म्हणजे हे दोन वाचून कोणाला असं वाटायला नको की अरे वा इतकं जर सगळं मिळणार असेल तर इथंच मला वाटतं हा संपणार किंवा थांबणार असं जर कोणाला वाटत असेल तर आचार्याने असं सांगितलं की नाही, हे दोन्ही कर्माशी संबंधित आहेत आणि कर्माला मर्यादा असल्यामुळे कर्म मर्यादा विश्लेषण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. बराच वेळा काकांनी आपल्या प्रवचनामध्ये कर्माने मुक्ती मिळत नाही, ती ज्ञानाने मिळते असं वाक्य सांगितलं. त्यावेळेला ते बरंचसं वाक्य आपल्याला कळलं असं आपल्याला वाटत होतं, पण ती का मिळत नाही हे आता साधारण या कठोपनिषदाच्या संदर्भामध्ये कळतं. या दोन्ही कर्मामध्ये मर्यादा कोणत्या आहेत? एक म्हणजे आत्तापर्यंत जे काही सांगितलं गेलं हा यजुर्वेदाचा भाग आहे, आपण पाहिलंच कठोपनिषद हा यजुर्वेदाचा भाग आहे. हे 19 मंत्र हे उपनिषदातले आहेत. याच्या अगोदर संहिता येऊन गेली आणि ब्राह्मण येऊन गेलं, हा भाग येऊन गेला. तर ब्राह्मणामध्ये संहितामध्ये म्हणजे मंत्रभागामध्ये संहितेमध्ये आणि या 19 मध्ये काय सांगितलेलं आहे तर ते म्हणतात की आत्तापर्यंत जे बोलले ते फक्त विधी आणि प्रतिषेध एवढाच बोलण्याचं झालेलं आहे. काय करावं काय करू नये वेदांच्या नुसार इतकंच आत्तापर्यंत झालेलं आहे. पण पुढे ते काय म्हणतात, न आत्मतत्व विषयम विज्ञानम, अजून आत्मतत्वाचं ज्ञानाबद्दल कुठंच काही बोलणं झालेलं नाही आहे. याचा अर्थ आत्मतत्वाच्या ज्ञानासाठीची पूर्वतयारी इतकी मोठी आहे. हे सगळं उपनिषदांमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक कारण असं आहे की हा रस्ता कळावा, हे एक कारण आहे. आणि दुसरं रस्त्याची व्याप्ती कळावी. ज्याला त्याची व्याप्ती कळेल त्याला हे आयुष्य फार कमी राहिलं आहे असं वाटेल. त्याला असं वाटेल की माझं जे करायचं आहे ते इतकं मोठं राहिलेलं आहे की मी आता म्हणजे ताबडतोब या रस्त्यावर मी आता शुभास्ते पंथानं हा सांगतो सुरू करू दे मला आत्ताच्या आत्ता. आणि ते करताना सुद्धा हैगईने किंवा हळूहळू करण्याचा हा भाग नाही. क्रममुक्ती जरी म्हटलं तरी ती क्रममुक्ती सुद्धा खूप मोठी आहे. सद्योमुक्ती हा तर भागच वेगळा आहे, पण क्रममुक्तीमध्ये सुद्धा लागणारे जे काही टप्पे आहेत ते इतके मोठे आहेत की याच्यासाठी लागणारी जी साधना आहे त्याची तीव्रताही लक्षात यावी आणि त्याची व्याप्ती लक्षात यावी, हा यातला महत्त्वाचा आहे. आता ते असं म्हणतात की आता याच्या पुढे उत्तर ग्रंथ आरभ्यते, आत्ता उत्तरार्ध खरा चालू झाला असं ते म्हणतात. कशासाठी उत्तरार्ध आहे हा महत्त्वाचा? उत्तर ग्रंथ कशासाठी? अज्ञानस्य निवृत्त्यार्थम, म्हणजे उत्तर ग्रंथामध्ये आता इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मंत्रामध्ये अज्ञानाच्या निवृत्तीचा मार्ग सांगितला जाईल. दुसरं निःश्रेयस प्रयोजनम, आत्तापर्यंत जे प्रयोजन होतं, आत्तापर्यंत जेवढी साधनेबद्दल सांगितलं, आत्तापर्यंत 2 वरांबद्दल जे सांगितलं त्याच्यामध्ये जे प्रयोजन होतं ते निःश्रेयस नव्हतं. निःश्रेयस नसण्याचं कारण असं होतं की या सगळ्यामध्ये जरी मला मान्यता मिळाली, हे दोन्ही वर जरी मला मिळाले, मी त्या योग्यतेचा जरी बनलो तरी एक अशी वेळ येईल की मला तिथून स्खलनाची अपेक्षा आहे. माझं परत येणं हे जवळजवळ निश्चित आहे. त्याची व्याप्ती वाढली असेल, त्याचा अवधी वाढला असेल, मी परत येण्याची जी शंका आहे ती थोडी दूर गेली असेल, पण याची निश्चित खात्री आहे की ज्याच्या बरोबर मी जाऊन बसणार आहे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, तो स्वतःच जर लयाला जाणार असेल तर त्याच्या अध्यक्षतेखाली मी त्याचा निवडला गेलेला एक विशिष्ट व्यक्ती म्हणून जरी राहिलो, त्याच्या अभयदानाखाली जरी राहिलो, त्याच्या लोकाची स्वर्गलोकाची जरी मला प्राप्ती झाली तरी सुद्धा त्याचंच जर संपणार असेल तर मी केव्हाच संपून जाईल याची सुद्धा खात्री आहे. याची खात्री असणारा जो नचिकेत आहे तो आता पुढे जे मागणार आहे ते अशा प्रकारचं मागणार आहे की ते प्रयोजन निःश्रेयसच असेल. म्हणजे जिथे प्रयोजनामध्ये आणखीन मागण्यासारखं काही राहणार नाही. आत्तापर्यंत जे मागितले त्याच्या पुढे अजूनही एक टप्पा शिल्लक आहे असं आचार्य सांगतात. इथे अज्ञानाची व्याख्या सुद्धा त्यांनी केलेली आहे. निःश्रेयस आता आपण सांगितलं तसं त्यांनी अज्ञानाची व्याख्या केलेली आहे. अज्ञान म्हणजे काय? विधी प्रतिषेध अर्थविषयस्य, म्हणजे एक तर वेदांमध्ये जे काही वेदविहित आणि वेदनिषिद्ध सांगितलंय ते ज्याला माहिती नाही तो अज्ञानी एक. दुसरं आत्मनी क्रियाकारक फल अध्यारोप लक्षणम, म्हणजे काय? आत्मनी इथे आत्मा म्हणून वापरले, आत्मनी म्हणजे व्यक्ती म्हणून वापरलेलं आहे. क्रियाकारक फल अध्यारोपम म्हणजे जे जे काही माझ्या हातून होतंय त्याची कर्तृत्वता जेव्हा मी माझ्याकडे घेतो
तेव्हा तेव्हा माझ्यामध्ये अज्ञानाचा उदय होतो. आचार्यांच्या सांगण्याचा अर्थ असा आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असं त्याचं दुसरं नाव आहे. आणि भ्रांती किती महत्त्वाची आहे. भ्रांती पहाड़ी नदिया बीच में अहंकार की लाट, गुरु बिन कोण दिखावे बाट असं कबीर म्हणतात. कारण ती मध्ये भ्रांती नावाची जी पहाडी आहे तीच पार करणं फार मुश्किल आहे. आणि तिसरं अज्ञान त्याने असं सांगितलं आहे. पहिलं असं सांगितलं की वेदांच्या विरुद्ध वागणे, दुसरं असं सांगितलं की ज्यांनी कर्तृत्व भोक्तृत्व भांतीत जो अडकलेला आहे, आणि तिसरा संसार बीजम म्हणजे जो संसाराच्या बीजाशी स्वतःला एकरूप होऊन घेतो. म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या, म्हणजे तो विषयांशी स्वतःला संबंधित समजतो, जो त्या विषयांपासून दूर जाऊ शकत नाही, ज्याचं कर्म अशा प्रकारे घडतं की ज्याच्यामध्ये नेहमी वासनेची बीजं रोवली जातात, जो कोणत्याही प्रकारे आपल्या क्रियमाणाचा उपयोग आपल्या प्रारब्धाला पाहून चांगलं करण्यासाठी वापरत नाही, जो आपल्या संचितामध्ये नेहमी भर टाकत राहतो, ज्याच्या वासना कधीही थांबत नाहीत. हे सगळं प्रकरण जे आहे ते सगळ्याच्या सगळं संसार बीजम या ह्याच्यामध्ये येतं. अशा 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला अज्ञानी असं समजावं असं आचार्य म्हणतात. पुढे ते असं म्हणतात की पहिल्यांदा वेदांचं नाव घेण्याचं कारण काय आहे. पहिल्यांदा त्यांना असंही म्हणता आलं असं की पहिल्यांदा कर्तृत्व भ्रांती म्हणता आलं असतं. पहिल्यांदा वेद घेण्याचं कारण असं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या संतांना आणि आचार्यांना कळालेली अशी आहे की जो कोणी हे वाचणार आहे, जो कोणी याच्याबद्दल विचार करायला लागला आहे, त्याची सगळ्यात पहिली अडचण कोणती आहे की मी हे जे काही दिसतंय याच्यापासून मला काहीतरी स्वतःचं स्वरूप ओळखायचं आहे. इथंपर्यंत त्याची तयारी झालेली आहे. आता तो बाहेर पडला आहे, शाळेत जायचं हे नक्की झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्याची नक्की शाळेत जायची तयारी झालेली आहे, तो जर चुकीच्या शाळेत गेला तर तो न गेलेल्यापेक्षा बरा. आणि याला म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण अध्यात्मामध्ये अंध गोलांगुल न्याय असं एक नाव दिलं आहे. त्याचं एक अंध गोलांगुल म्हणण्याचं कारण असं आहे, एखादा माणूस अंध आहे, तो आंधळा आहे, म्हणजे त्याला त्याची वाट दिसूच शकत नाही. अशा ज्याला दृष्टी नाही अशा अंधाला एका नाठाळ माणसानं त्याला विचारलं की मला अमुक ठिकाणी जायचं आहे, कसं जाऊ. तर त्यांनी काय केलं, तर एका मस्तवाल बैलाचं शेपूट त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं, तो ह्याला पकड, तो निश्चित तुला जिथं पोचायचं तिथं पोचेल. या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं तो उधळत गेला त्याच्याबरोबर हा फरफटत गेला आणि त्याच्यामध्ये अंती त्याचा नाश झाला. याला अंध गोलांगुल न्याय असं वेदांमध्ये नाव आहे. याचं असं नाव द्यायचं कारण काय की ज्याला अद्वैतावर ज्याची श्रद्धा नाही, जो भेद मानतो आणि चुकून जर तो भेदाच्या आहारी गेला तर त्या ज्ञानामुळं त्याची अशी अवस्था होईल जी या अंधाची झाली. आणि अशी होऊ नये म्हणून सगळ्यात पहिला निर्णय साधनेमधला तो आहे की नेमकी मी साधना कशाची करायची, कोणती करायची, काय वाचायचं, कुणाला अनुकरण करायचं. आणि म्हणून वेदांना इतकं महत्त्व दिलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की द्वितीय वर जो मागितला त्या वराबद्दल त्यांनी असं सांगितलंय, अकृतार्थत्वम आत्मज्ञान अंतरेन. एकतर पहिले म्हणजे दुसरा जो वर होता तो अकृतार्थ आहे, तो कृतार्थ नाही आहे. तो स्वर्गलोक जरी असला तरी तो कृतार्थ नाही. तो आत्मज्ञान अंतरेन आहे. त्याचं कारण एकच आहे, तो आत्मज्ञानाला अंतरणारा आहे, तो आत्मज्ञान देणारा नाही आहे. म्हणून कृतार्थता ही फक्त ब्रह्मज्ञानानीच होते असं आचार्यांचं या अवतारिकेमध्ये सांगणं आहे. पुढे ते असं म्हणतात की कर्मनात काय होतं. कर्मानी जसे कर्माच्या त्यांनी मर्यादा सांगितल्या तशा त्यांनी कर्माने काय होतं हे सांगितलं. कर्माने साध्य साधन लक्षणात, म्हणजे त्याच्यात एक साध्य असतं, एक साधन असतं, आणि जिथं साध्य आणि साधन असतं तिथेच कर्म होतं. म्हणजे जेवढे जेवढे काही प्रकार उपासनेपर्यंत सांगितलेले आहेत ते सगळे साध्य साधनाशी रिलेटेड आहे. आणि जे जे साध्य साधनाशी रिलेटेड असतं, जे जे साध्य साधनामध्ये गुंतलेलं असतं ते आत्मज्ञानाला कारणीभूत नाही. कारण ना साध्याने साध्य होणार आहे ते, ना साधनाने ते साध्य होणार आहे. कारण ती नित्यप्राप्ताची प्राप्ती असल्यामुळे तो बोध आहे, प्राप्ती नाही आहे. ती प्राप्ती अशा प्रकारची आहे की ती बोध प्रकारची प्राप्ती आहे. म्हणून त्याला निजबोध असं सुद्धा नाव आहे. विवेकानंदांचा एक अत्यंत आवडता शंकराचार्यांचा श्लोक त्यांच्या लहानपणापासून त्यांना आवडत होता. आणि तो नुसताच आवडत नव्हता, तो त्यांनी त्यांच्या आईला लहान असताना सुद्धा विचारला होता, मी कोण म्हणून विचारलं होतं.
आई म्हणाली तू नरेंद्र. आणि मग त्यांनी नंतर थोडेसे हे पण म्हणजे त्यांनी चिंता पण केली की हा असं काय विचारतो मी कोण म्हणून. तर त्यावेळेला त्यांनी जो जो श्लोक वाचला होता किंवा जो त्यांना आवडलेला श्लोक होता तो असा होता की नाही मनुष्यम नाही मनुष्यम न च यक्ष देवे नाही मनुष्यम न च यक्ष देवे न ब्राह्मणः क्षत्रिय वैश्य शूद्रः. पुढे ते असं म्हणतात की न ब्रह्मचारी ग्रही वनस्थो भिक्षुश्च अहम निजबोधः. असा तो श्लोक आहे. मी यातलं काहीही नाही, मी फक्त निजबोध आहे, मी ते आहे अशी माझी जी जाणीव आहे, मी तेच आहे कारण मी स्वसंवेद्य आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी तोच आहे आणि तीच जाणीव. आणि ही जाणीव प्रकाशित करण्यासाठी, ही जाणीव मला कोणीतरी सांगण्यासाठी मला कोणाचीही गरज नाही कारण मी निजबोध स्वरूप आहे. हा श्लोक त्यांना त्या वयापासून आवडत होता आणि त्याचीच नेमकी इथे आचार्यांनी आठवण करून दिली आहे की साध्य साधनात लक्षण असेल तर ते असू शकत नाही. दुसरं ते असे म्हणतात अनित्यम यत् कृतम तत् अनित्यम. यत् कृतम तत् अनित्यम असं म्हणतात. जे जे काही करायचं असतं मग ते कितीही चांगलं असू दे ते अनित्यच आहे. निष्क्रियता एका वेगळ्या अर्थाने निष्क्रियता हा ब्रह्माचा एक असा गुण आहे की जिथे क्रियेची शक्यता नाही आहे. आणि या उलट त्याच्या प्राप्तीसाठी जितकं जितकं मी करतो, जे करणं आवश्यक आहे साधनेच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये, ज्या टप्प्यांवर अजून आपलं पाऊलही पडलेलं नाही आहे, पण तिथं ते करणं जरुरीच आहे. पण तिथं करणं जरुरीचं असल्यामुळे ते अनित्य आहे. म्हणजे एक तर ते साध्य साधन लक्षणात आहे, एक ते अनित्य आहे. त्यामुळं कर्मानी मुक्ती मिळणं शक्य नाही. मग कशाने मिळेल तर ती मिळेल फक्त आत्मज्ञानाने. आणि आत्मज्ञान कोणाला मिळेल मग तर त्याने असं म्हटलंय विरक्तस्य अधिकारी ही आत्मज्ञान. जो विरक्त आहे, वैराग्य वैराग्य म्हणजे विराग. राग हा शब्द मूळच्या रंज या धातूपासून आलेला आहे. रंग ज्याच्यामुळे जो मूळ स्वभाव आहे तो वर्णविरहित आहे, तो शुद्ध आहे, तो स्फटिकासारखा आहे. जेव्हा जेव्हा त्याच्यावर वृत्तीची पुटं चढतात तेव्हा तेव्हा त्याला रंग चढतो. अशा रंग चढलेल्या अंतःकरणाला राग असं म्हणतात. त्या रागामधला सगळ्यात जास्त असणारा जो रंग आहे तो रागाचा असल्यामुळे राग आला असं म्हणतो आपण. पण राग या शब्दाचा अर्थ म्हणजे वृत्तीमध्ये झालेला असा बदल ज्यामुळे त्याची मूळ स्थिती बिघडून जाते. म्हणजे जिथे गुणाची साम्यावस्था संपते, एखाद्या गुणाचं प्रभुत्व वाढतं, त्या प्रभुत्वाबरोबर आता प्रश्न असा आहे की जेव्हा वृत्तीमध्ये बदल होतो तेव्हा गुण वाढतात की गुणामध्ये बदल होतो म्हणून वृत्ती अशी होते. दोन्ही एकसमयावच्छेदे होतात. कारण वृत्ती हा विचारांचा प्रदेश आहे आणि गुण हा गुणांचा प्रदेश आहे. त्यामुळे दोन्ही एकसमयावच्छेदे होतात. दोघांची लक्षणं तशी दिसतात. म्हणून रजोगुणी माणसाची लक्षणं रजोगुणी माणसासारखी असतात, पण त्याच्या वृत्तीमध्ये विचारांमध्ये होणारे विकार जे आहेत ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे जिथे जिथे रजोगुणाचं प्राबल्य आहे तिथे तिथे रागाचा सुद्धा प्रादुर्भाव आहे. अशा पद्धतीने हे जोडून घेता येतं. या वैराग्याबद्दल सांगताना असं सांगितलेलं आहे की वैराग्य कसं असावं. आचार्य असं म्हणतात की दोन प्रकारचे वैराग्य आहेत, एक कारण वैराग्य आणि एक विवेकपूर्ण वैराग्य. अत्यंत बायकोनी त्रास दिला की जे येतं त्याला एक अत्यंत वैराग्यपूर्ण जर एखाद्या माणसाने निर्णय घेतला असेल म्हणजे त्यांनी त्याच्यापूर्वी त्याचा विचार केला असेल तर विवेकपूर्ण वैराग्य होतं. या वैराग्याच्या काही पायऱ्यासुद्धा आचार्यांनी सांगितलेल्या आहेत. वैराग्य कशा पद्धतीने येतं. पहिल्यांदा जे वैरागी मन आहे त्याला यत मन असं म्हणतात. यती माहिती आहे आपल्याला, यती म्हणजे योगी किंवा साधू अशा पद्धतीने आपण वापरतो. यत मन म्हणजे ज्यांनी विषयपाशापासून मनाला रोखलेले आहे. याचा अर्थ त्याचं मन विषयांकडे वळू शकतं, तो विषयांकडून बांधला जातो अशी त्याला भीती आहे. असंच आपलं पहिल्या टप्प्यामध्ये होतं आणि म्हणून हा साधारण दमाचा अभ्यास आहे, त्याला यत मन असं म्हणतात. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्याला व्यतिरेक वैराग्य असं नाव आहे.
व्यतिरेक वैराग्यामध्ये विषय वासना जे विषय आहेत ते इतक्या पद्धतीने ओढत नाहीत, पण गिवन दी सर्कमस्टन्सेस, म्हणजे जर मी एकांतामध्ये एखाद्या स्त्रीच्या बरोबर अमुक तमुक अशा जर काही अटींमध्ये राहिलो तर कदाचित त्याचा पूर्ण प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी जी अवस्था आहे त्याला व्यतिरेकी असं म्हटलेलं आहे. या व्यतिरेक वैराग्याच्यामुळंच स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्ण मिशनचे नियम टाकले त्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा नियम असा लिहिला की जिथे जिथे ब्रह्मचारी आहेत तिथे तिथे स्त्रियांनी जाऊ नये. जर तिथे स्त्री गेली असेल तर ब्रह्मचार्यांनी तिथून दूर जावं. आणि आजपर्यंत पाळला गेलेला नियम असा आहे की जिथे ब्रह्मचारिणींचा आश्रम आहे तिथे ब्रह्मचार्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे जाता कामा नये. अशा पद्धतीचे नियम करण्याचं कारण ते व्यतिरेक वैराग्यसुद्धा बाधित होण्याची शक्यता आहे. पुढे एकेंद्रिय वैराग्य म्हणून एक वैराग्याचा प्रकार आहे. इथे इंद्रिय पुरी शमलेली असतात आणि मनामध्ये अजूनही केव्हा तरी विचार येऊ शकतो. तो विचार त्या विषयांकडे खेचेलच याची खात्री नाही, पण विचारांचं येणं तरी कोणी थांबवू शकत नाहीत, कारण संघ असतो, संघ झालेला आहे त्या विचारांशी, त्यामध्ये विचार येऊ शकतात. अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे स्पष्टपणे सांगायला हरकत नाही, हे महात्मा गांधींच्या चरित्रामधली घटना आहे. महात्मा गांधींनी जेव्हा त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी ब्रह्मचर्याचा वसा घेतला, त्याच्यानंतर त्यांनी ब्रह्मचर्यावर या वैराग्याच्या पायऱ्या त्यांच्या कशा पुढे गेल्या तर त्यांच्या मनामध्ये हा विचारसुद्धा येऊ नये म्हणून त्यांनी स्वतः आपल्या मनाच्या काही अवस्था तपासण्याची एक साधना चालू केली होती. त्या साधनेपोटी ते म्हणजे त्यांच्या मनामधून स्त्री हा जो दुजाभाव आहे तो इतका कमी झालेला होता की ते स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा पुढे मागे इकडे तिकडे त्यांच्या स्त्रियाच असायच्या. स्वतःच्या पत्नीसह सगळ्यांना ते बहीणच मानत होते आणि नुसते मानत नव्हते तर ते विचारांमध्ये इतकं आतमध्ये गेलं होतं. तेव्हा त्यांना खरोखरीच एका लाईफ नावाचं मॅगझिन आहे अमेरिकेमध्ये, त्याची संपादिका आली होती. तिने विचारलं की मला खरं सांगा, म्हणाले कधीही तुमच्या मनामध्ये कधी विचार नाही का आला? त्यावेळेला गांधीजींनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणाले 2 वेळेला असं झालेलं आहे गेल्या 20 वर्षामध्ये, 2 वेळेला. ते म्हणाले दोन्ही वेळेला माझं मन खंबीर होतं, शरीराला काय झालं माहित नाही मला. किती सत्य, म्हणजे किती प्रखर सत्य हा माणूस बोलत होता आणि कशा प्रकारची वैराग्याचा अभ्यास चालू होता. म्हणून त्यांचं आदर्श शुक होतं, शुक महाराज होते. हा जो आहे हा एकेंद्रिय. याच्या पुढे वशीकर नावाचं वैराग्य आहे. वशीकर वैराग्यामध्ये म्हणजे यांनी इथे इंद्रियांनी यांना वश करून घ्यायचे, यांनी जी विषयाला वश करून घेतलेलं असतं. म्हणजे ते म्हणतील तसे विषय वागतात. म्हणजे याचा अर्थ ज्या विषयाने माझ्या मनामध्ये ज्या भावना उत्पन्न व्हायला पाहिजेत त्याच्याऐवजी विपरीत भावना, म्हणजे खऱ्याखुऱ्या चांगल्या भावना पण विपरीत भावना उत्पन्न व्हायला लागतात. त्यामुळे जेव्हा तुकाराम महाराजांच्या पुढे तरुण स्त्री जेव्हा त्या नाठाळ लोकांनी पाठवली तेव्हा परावाई नार रुखुमाईच दिसली. असंही नव्हे की तू माझी बहीण आहे, रुखुमाई दिसणं हा विचारांचा म्हणजे त्या स्थितीचा काय निर्धार असेल ते आपल्याला पाहता येईल. आणि शेवटचं जे वैराग्य ते परावैराग्य आहे, ते शुक महाराजांचं वैराग्याचं समजलं जातं. आणि अगदीच वैराग्याचे आपल्याकडे अलीकडेच पाहिजे समर्थ आहे, हनुमान आहेत. म्हणजे ज्याला सगळीकडे फक्त सीता माताच दिसते आणि नुसती दिसते असे नव्हे तर ज्या पद्धतीने तिचं त्यांच्या मनामध्ये विचारांमध्ये प्रतिबिंब ठसलेलं आहे तशीच्या तशी दिसते. त्या अख्ख्या लंकेमध्ये गेल्यानंतर एखाद्या नव्या गावामध्ये गेलो तर आपण 4 वेळेला इकडं तिकडं पाहतो, तिथे हा हनुमान सरळ आपल्या सीतेकडे जातो, कारण हृदयात ज्याच्या राम आहे त्याच्या नजरेत सीता असणारच आहे. त्याच्या मनामध्ये राम आहे, त्याला राममय झालेल्या विश्वामध्ये फक्त सीता दिसेल, याच्यापेक्षा दुसरं काही दिसूच शकत नाही. अशा 4-5 प्रकारची ज्याची वैराग्य झालेली आहेत अशा वैराग्याला आत्मज्ञानाचा अधिकारी म्हणता येईल असं आचार्य आपल्या अवतारिकेमध्ये म्हणतात. इथे एक छोटीशी वेदामध्ये सांगितलेली गोष्ट सुद्धा ऐकण्यासारखी आहे. ती चुडाला आणि शिखीध्वजा यांची ती गोष्ट आहे. शिखीध्वजा हा राजा होता, चुडाला ही राणी होती. मग नेहमीप्रमाणे जो पुरुषांचा अहंभाव असतो त्याप्रमाणे तो नेहमी तिला अत्यंत मूर्ख समजत असे. चुडाला ही खूप हुशार होती, शिखीध्वजा मूर्ख होता.
पण राजा असल्यामुळे आणि राज्य चालवत असल्यामुळे त्याला असं वाटायचं की मी सगळीकडे चांगलं काम करावं. तसा तो अभ्यासही होता, आध्यात्मिकही होता, साधकही होता, साधनाही करत होता. त्याच्या मनामध्ये असं आलं की मला वैराग्य येणं फार जरुरीचं आहे, वैराग्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. मग आता वैराग्य घेण्यासाठी त्याने असं सांगितलं की मी जंगलात जाणार, हे सगळं सोडून देणार. चुडाला म्हणाले की असं काय, एवढं काय त्याची गरज नव्हती, म्हणजे तुम्ही इथं राहून सुद्धा ते करू शकता. तो म्हणाला बोलू नकोस, तुला यातलं काहीही कळत नाही. मी चाललेलो आहे जंगलामध्ये, मी तिथे जाईन आणि मी हे सगळं सिद्ध करून परत येईल, मग तुला कळेल मी काय करून आलो ते. ती म्हणाली ठीक आहे. तो गेला इकडे, तिने व्यवस्थित राज्य चालवलं. हे राज्य चालवत असताना चुडाला आध्यात्मिक सत्तेमध्ये त्याच्यापेक्षा खूप पुढे होते. तेव्हा चुडाला असं म्हणाली की एकदा मला जाऊन पाहू दे तरी, याने काय करताय ते नेमकं. म्हणून तिने स्वतःचं रूप बदललं आणि एका साधूचं रूप घेतलं आणि तिथे गेली. तिथे घेतल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी संवाद चालू केला. त्या संवादामध्ये असं अडकलं की आता काय, कसं काय चाललंय तुमचं. तर म्हणाले सगळं उत्तम आहे, चाललंय, मी थोडा अभ्यास करतोय वगैरे. आणि काय नाही म्हटलं, माझ्याकडे आता काही नाही, माझं फक्त एक कमंडलू आहे, माझी एक गुहा आहे, माझं एक व्याघ्राजीन आहे. तर ते म्हणाले तुम्ही वैराग्याचा अभ्यास करताय, मग हे लागणार नाही, ह्याच्याशिवाय कसं काय होणार आहे म्हणाले सगळं. हे ऐकल्यानंतर चुडाला स्वरूपात प्रगट झाली आणि तिने त्यांना असं सांगितलं की मला नाही वाटत आहे तुमचं काही वैराग्य वगैरे होतं व्यवस्थित, असं काही दिसत नाही आहे. याचं कारण काय. तर ते म्हणाले की जिथंपर्यंत तुम्हाला मी आणि माझं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमचं वैराग्य पूर्ण होऊच शकत नाही. आणि मग जेव्हा चुडालाचं महत्त्व कळालं तेव्हा तिचंच शिष्यत्व पत्करून शिखीध्वजा पुढे गेला. आता या दोघांचं नाव कसं ठेवलंय पहा. ज्याची शिखीध्वजा आहे त्याची अवस्था अशी आहे, आणि जी चुडाला आहे, जो प्रकाश आहे, जिच्याकडे प्रकाश ऑलरेडी प्रगट झालेला आहे, तिची अवस्था अशी आहे. त्यामुळे वैराग्यामध्ये होणाऱ्या चुका कुठं कुठं होऊ शकतात हे सुद्धा अशा गोष्टींमधून त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की वैराग्य जे आहे हे कायम आपल्याला एकाच शत्रूशी झगडावं लागतं वैराग्यामध्ये, आणि ती म्हणजे वासना. शिवानंद स्वामींनी वासनेच्या बद्दल असं सांगितलं की वैराग्य का अवघड आहे. विवेक हवाच हवा, कारण विवेकाशिवाय तर वैराग्य होऊच शकत नाही. पण वैराग्य अवघड म्हणण्याचं कारण असं आहे की वासनेमध्ये 5 प्रकारच्या ताकदी आहेत असं सांगितलं शिवानंद स्वामींनी. एक असं सांगितलं की ती त्याच्यामध्ये मोहना नावाची शक्ती आहे. इट फॅसिनेट्स, मोहना शक्ती आहे, मोहनीय आहे. दुसरं कसं आहे, स्तंभना, वेडे होऊन जातात, पॅशन ज्याला म्हणतात. मी वेडा आहे कशासाठी, माझं ते एक पॅशन आहे. हा वैराग्याच्या बरोबर उलट्या बाजूला चाललेला आहे. पहिला शो, पहिला सिनेमा, हा शर्ट, ते जेवण, तिथलंच खाणे, इथलं खात नाही, याचा अर्थ हे सगळंच्या सगळं स्तंभनामध्ये येतं. उन्मादना, कॉन्सर्ट चालू असतात बऱ्याच वेळेला गाण्यांच्या, तिथे जे काही प्रेक्षक करत असतात त्याला उन्मादना असं म्हणतात. हा वासनेचा तिसरा प्रकार आहे. शोषणा म्हणजे पूर्णपणे आहारी जाणे एखाद्या वासनेच्या. आणि तापणा, ते जर मिळालं नाही तर जे काही होतं, विड्रॉल सिंड्रोम ज्याला म्हणतात. तर हे 5 प्रकार वासनेच्या पोटी त्यांनी सांगितलेले आहेत. आणि हे दोन्ही करायचं असतील एवढ्यासाठी विवेक आणि वैराग्य ज्यांनी एकत्र घेतलेला आहे तो आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून कबीरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. त्यांचा देहाकडे पाहण्याचा विचारच वेगळा आहे. ते असं म्हणतात की मुळात हे काय दिलंय, एक सुंदर असं एक वाद्य दिलंय देवाने. कशासाठी दिलंय, तर ते दिवस रात्र इतक्या छान वाजवावं आणि त्याच्यातून छान असं एक संगीत उत्पन्न व्हावं आणि ते संगीताने त्याला आळवावं, एवढ्या कारणासाठी. ये तन थाट तंबुरे का, 5 तत्व का बना पुतला, तार लगा 9 तुरे का. रचत तार, विवेकाचे तार, मरोडत खुंटी, वैराग्याची खुंटी, निकसत राग हुजुरे का. टूटा तार, बिखर गई खुंटी, हो गया धूर मधुरे का. विवेक आणि वैराग्य जर नसेल, असं ज्याचं आहे तो आत्मज्ञानाचा अधिकारी आहे, असं अवतारिकेत सांगितलंय. आता आपण 20व्या मंत्राकडे जातोय. 20वा मंत्र म्हणजे आता जसं आचार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता ज्ञानार्जनाला सुरुवात झालेली आहे. 20वा मंत्र असा आहे, येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्ति इत्येके नायम अस्तिति चैके एतत् विद्याम अनुशिष्ट स्तयाहम वरानाम मेषम वरस्तृतीयः.
येयम प्रेते विचिकित्सा. प्रेते, प्रेत म्हणजे शरीर ज्याच्यातून प्राण गेलेला आहे. अगदी त्याचा खरा अर्थ म्हणजे प्रइति. प्रइति म्हणजे गेलं कुठं, जे जातं. प्रइति जे जातं ते प्रेत. येयम प्रेते विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे शंका किंवा वाद. कोणता वाद आहे? मनुष्याच्या प्रेताबद्दल म्हणजे मेल्यानंतरचा जो वाद आहे किंवा निवर्तल्यानंतरचा जो वाद आहे कसा आहे? काहींच्या मते असं आहे, अस्ति येते के, मेल्यानंतर सुद्धा, मृत्यूनंतर सुद्धा शरीर असतं असं काही लोकांचं म्हणणं आहे, किंवा आत्मा असतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. नायम अस्ति इति, ना अयम अस्ति इति एके, इतिच एके, चैके असा जो शब्द आहे, इतिच एके म्हणजे नसतोच असं काही लोकांचं म्हणणं आहे. आता नचिकेत यमाला सांगतोय की मी असं ऐकलेलं आहे की फार मोठी वाद किंवा शंका एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल आहे. तो मुद्दा असा आहे, मरणानंतर आत्मा आहे असं काही लोक म्हणतात, तो नाही असं काही लोक म्हणतात. एतत् विद्याम अनुशिष्ट तयाहम. तू हे सांगण्याला योग्य आहेस असं मला माहिती आहे, आणि म्हणून मी तुझ्याकडं तिसरा वर मागतोय की मला हे नेमकं काय आहे ते सांग. आता इथे तो जेव्हा मृत्यूनंतरचं विचारतोय तेव्हा दोन गोष्टी नचिकेताच्या डोक्यामध्ये अत्यंत स्पष्ट आहेत. एक म्हणजे मृत्यूच्या अगोदर जे आहे ते मृत्यूच्या मुद्द्यावर, मृत्यूच्या त्या रेषेवर संपतंय, याचा अर्थच त्याचा इकडचं असणारं अस्तित्व सुद्धा काही फारसं ग्राह्य धरण्याचं कारण नाही याची त्याला खात्री आहे. दुसरी गोष्ट त्याला ही पाहिजे आहे की एक हे जर इकडून तिकडे जात असेल आणि तिथं ते संपतच असेल तर मग इथं राहण्याला काही अर्थ नाही आहे, आणि इथं जर ते संपत नसेल तर ते तिथं जेव्हा जातं तेव्हा ते परत इकडे येण्यासाठी जातं की यायचं नाही म्हणून जातं. अशा तीन प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या विचारांनी हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि तो इथे असं म्हणतो की ज्याचा ज्याचा आकार आहे त्याचा त्याचा शेवट आहे. मग मला त्याला असं त्याच्या मनामध्ये अशी शंका आलेली आहे की आकाराला जर शेवट असेल तर ह्या आकारामध्ये केवळ आकारच आहे की आकार नसलेलं काही आहे त्याच्यामध्ये. आणि जर आकाराला शेवट असेल तर ज्याला आकार नाही असं त्या आकार असणाऱ्या गोष्टीमध्ये आहे का, आणि असेल तर मग त्याचं काय होतं, असा त्याच्यामध्ये मनामध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणून एक सुफी संत फार सुंदर सांगतो, एक शाहिदो सूरतो मानी की तमन्ना सबको है. एक आकार असणारं छान छान सगळं बघायला सगळ्यांनाच आवडतं. एक शाहिदो मानी व सूरत की तमन्ना सबको है, मैं उसके ना मिलने पे फिदा. मला मात्र ते न मिळालं तर मात्र मी खुश होईन, क्योंकि इस्म पे काने होने वाला, आकारावर जो वेडा होतो, इस्म पे काने होने वाला और मुसम्मा खोने वाला, आणि ज्याला खरं तत्व आहे ते मात्र विसरून जातो. इस्म पे काने होने वाला और मुसम्मा खोने वाला, नाम से दिल बहलाने वाला मूर्ख नाम से ही जी बहलाए. नुसतं राम 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 म्हणत बसला आहे त्याच्याबद्दल ते असं म्हणतात. याचं कारण असं आहे की इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचार्य असं म्हणतात की आत्मा आहे की नाही हे डिबेट, हा जो वाद आहे हा किती पुराणा आहे, तर तो जेव्हापासून दर्शनं झाली तेव्हापासूनच आहे. मग त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आत्मा आहे की नाही हेही सांगितलेलं आहे. आता चार्वाकांच्या दृष्टीने जर बघितलं, चार्वाक म्हणजे चारू आणि वाक, स्वीट टॉकर्स, जे गोड गोड बोलतात अशी लोक, म्हणजे जे श्रेयस बोलत नाहीत, जे प्रेयस बोलतात अशी, ज्यांचं बोलणं ताबडतोब आपल्याला अपील करतं. चार्वाकाचं म्हणणं लगेच अपील करतं, कारण इथं दुसरं तिसरं काही नाही. तुम्ही जिवंत आहात तर तोपर्यंत जेवढं काही तुम्हाला इथे गंमत करता येईल, मजा करता येईल, आनंदाने राहता येईल, अर्थात एकदमच त्याला दर्शनामध्ये घेतलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जे जरी नास्तिक दर्शन असलं, कारण ते वेदांना मानत नाही, जैन आणि बुद्ध धर्म सोडून तिसरं नास्तिक दर्शन म्हणजे हे चार्वाक दर्शन आहे. चार्वाकांनी लोकायत किंवा त्यांनी लिहिलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान समजायला इतकं सोपं नाही आहे, पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा जो मूळ गाभा आहे तो हाच आहे की यावत जीवेत सुखम जीवेत.
ऋणम कृत्वा घृतम पिबेत, असं त्यांचं तो दावा आहे. त्याचं कारण असं आहे की ते असं म्हणतं की देह आत्मवाद आहे त्यांचा. देह हाच आत्मा आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितल्यामुळं तो देहात्मवादामध्ये येतो. याच्या पुढे जाऊन प्राण हाच आत्मा आहे असं म्हणणार आहेत, प्राणात्मवाद असं त्याला म्हणतात. देह आत्मा नाही पण प्राणात्मा आहे, कारण तो प्राण गेला की आम्ही जातो, म्हणजे प्राण म्हणजेच आत्मा असं म्हणणारी काही लोक आहेत. त्याच्या पुढे तार्किक लोक आहेत, ते म्हणतात नाही, प्राण जरी गेला ना तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ते मन आहे, मनात्मवाद, मन म्हणजेच आत्मा असं त्यांचं मत आहे. ज्ञानाधिकरणम आत्मा हा, कारण ज्ञान होण्यासाठी मनाचा उपयोग होतो, म्हणून जिथं ज्ञान होतं त्याला आत्मा म्हणतात. मग ज्ञान जर मनात होत असेल तर मनच आत्मा झालं असं तार्किकांचं मत आहे. पण ज्ञान मनात होतं असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आचार्यांनी मात्र पुढे जाऊन मनालाच जडात घेतलेलं आहे. मग जेव्हा मन जडात आहे म्हणजे मग तिथे ज्ञानाचं अधिकरण होत नाही, म्हणजे ज्ञानाधिकरण आत्मा हे बरोबर आहे, पण मनात होत नाही म्हणजे त्याच्याही कुठेतरी मागे होतं, त्याला आत्मा आपण मानू. म्हणून वेदांत असं म्हणतो की अंतःकरणात अवच्छिन्नाम चैतन्यम जीवाहा, म्हणजे ज्याच्या मध्ये त्याचा प्रकाश पडल्याने त्याच्या प्रकाशाचं विकेंद्रीकरण होऊन ज्या ज्या गोष्टी दिसतात तो खरा आत्मा. त्याच्या विकेंद्रीकरणामुळेच सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे ते चैतन्य ज्याच्या प्रकाशामध्ये सगळं उजळून निघतं आणि ज्याला प्रकाशण्यासाठी आणखीन कोणता प्रकाश लागत नाही असं जे तत्व. आचार्यांच्या एकादश श्लोक नावाच्या एका ग्रंथामध्ये एक छोटासा जिज्ञासू नावाचा संवाद आहे. तो संवाद खूप चांगला आहे आणि त्या संवादामध्ये एकाच त्या श्लोकामध्ये आचार्यांनी ही भूमिका सांगितलेली आहे की नेमका आत्मा काय आहे. ते एकाला असं विचारतात की ज्योती किम, तुला प्रकाश कुठून दिसतो? तर तो म्हणतो सूर्य. पण ते म्हणतात मग संध्याकाळी काय होतं रात्री? आचार्य विचारतात. तो म्हणतो रात्री प्रदीप, दिवा देतो मला प्रकाश. बरं. पण ते म्हणतात मग जर दिवा बंद असेल तर? तो म्हणतो मला डोळ्याने दिसतं. मग डोळे बंद केल्यानंतर काय होतं? तर तो म्हणतो की मनाने दिसतं मला. असं करत करत ते अशा ठिकाणी जातात की जिथे तुझी बुद्धी आहे तो शेवटी बुद्धीला पोचतो. त्या बुद्धीचं प्रकाशन कोण करतं असं ते विचारतात. मग तो म्हणतो ते मला माहीत नाही. ते म्हणतात तेच आत्मतत्व, असं तिथे त्यांनी त्या एखाद्या श्लोकामध्ये उत्तर दिलेलं आहे. इथे हा जो आत्मा आहे किंवा नाही याचा जो वाद आहे, हा आचार्यांनी पुढे या मंत्राच्या याच्यामध्ये असं सांगितलं की शरीर इंद्रिया मनोबुद्धी व्यतिरिक्त हा इति आत्मा हा. त्यांनी आत्म्याची अशी व्याख्या केलेली आहे, शरीर इंद्रिय मन बुद्धी व्यतिरिक्त हा, या चारींच्या पलीकडे जो आहे तो कसा? तर त्रिशरीर पंचकोश हा, स्थूल सूक्ष्म किंवा लिंग शरीर आणि कारण शरीर असे 3 शरीरांचे प्रकार आहेत. कोश आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. देहांतर संबंधी आचार्य असं सांगतात की आत्ता हा जो मंत्र आहे, हा मंत्रामध्ये देहांतरासंबंधीची माहिती मिळणार आहे. म्हणजे देहाचं अंतर, देह बदलतात असं वाक्य आहे. याचा अर्थ बदलणारा देह आहे तो एका देहातून दुसऱ्या देहात जातो. तो इकडून तिकडे जाण्यासाठीची जी व्यवस्था आहे त्याला लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर असं म्हणतात, असं आचार्यांनी सांगितलंय. न प्रात्यक्षेन नाही न प्रत्यक्षेन नाही अनुमानेन. आत्म्याचं आणखीन एक हे सांगितलं की जो प्रत्यक्ष नावाच्या प्रमाणाने दिसत नाही, म्हणजे आत्मा समोर दिसला असं होऊ शकत नाही असं ते म्हणतात. तसंच अनुमानाने तो सांगता येत नाही, कारण प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, आणखी 3 एकूण 6 प्रमाणांची लक्षणं आहेत. पैकी 3 जे आहेत ती 3 तर इथे अजिबात लागू पडत नाहीत आणि बाकीचे 3 आचार्य म्हणतात की या 3वरच अवलंबून आहेत. अर्थानुपत्ती म्हणून एक आहे, त्याच्यानंतर अभाव लक्षण म्हणून एक आहे जे 6वं आहे. ते एखादी अभाव किंवा विध्वंस लक्षण म्हणजे एखादी गोष्ट नसेल तर ती नसल्याचं ज्ञान होतं, म्हणून त्याला एक प्रमाणाचं एक वेगळं प्रमाण मानलेलं आहे. अनुपत्तीमध्ये म्हणजे गायीचं वर्णन, ज्यांनी गाय पाहिलेली नाही त्याला जर कोणीतरी गायीचं वर्णन, शिंगा अमुक अमुक असतात असं जर सांगितलं आणि तो जेव्हा जंगलात गेला आणि पहिल्यांदा गाय पाहिली तेव्हा तशा प्रकारच्या वर्णनाला तंतोतंत लागू पडणारं आहे म्हणून ही गाय असेल असं सुद्धा ज्ञान होऊ शकतं. हे अनुमान नाही आहे, याला अनुपत्ती असं म्हणतात. आणि
या लक्षणांमध्ये कुठेही आत्मा बसत नाही. त्याचं कारण पुढं ते स्वतःच सांगतात की आत्म्याचं ज्ञान कसं होऊ शकतं? श्रुती, युक्ती आणि अनुभव. आचार्यांनी सांगितलं 3 प्रकारांनी आत्म्याचं ज्ञान होऊ शकतं. श्रुती म्हणजे वेदांचा अभ्यास, दुसरं युक्ती म्हणजे त्याचं सुयोग्य चिंतन किंवा मनन, आणि तिसरं अनुभव. अनुभवाला योगज ज्ञान असंही म्हटलेलं आहे. अनुभव म्हणजे ज्याला अनुभवच आला त्याला तर ज्ञानाची काही गरज नाही. किंबहुना ज्याला अनुभव आला, ज्याला आत्मप्रचिती झाली, तो जेव्हा सांगतो तेव्हा तो सुद्धा ज्ञानाचा एक स्रोत होऊ शकतो. म्हणजे 3 प्रकारे आत्मज्ञान होऊ शकतं. एक श्रुतींनी त्याच्याबद्दलचा अंदाज बांधता येतो, दुसरा युक्तींनी त्याच्यापर्यंत पोहोचता येतं, आणि हे दोन्ही झाल्यानंतर ते तसंच्या तसं ज्यांनी अनुभवलं, म्हणजे ज्यांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, त्या अनुभवाने ते सिद्ध होतं. अशा 3 प्रकाराने आत्मज्ञान होऊ शकतं. एतद विज्ञान अधीनही परहा पुरुषार्थ, आत्मप्रचिती हाच परमपुरुषार्थ आहे, असं इथं आचार्य म्हणतात. पुढं ते असं म्हणतात की आचार्याने इथे एक शब्द वापरला आहे, ज्ञापितः. ज्ञापन म्हणजे रिमाइंडर. जे आहे ते परत एकदा सांगितलं की त्याला ज्ञापन, विज्ञापन देतात पेपरमध्ये. विज्ञापन म्हणजे आहेच ते, फक्त सगळ्यांना कळावं म्हणून ते सांगितलं गेलेलं आहे. ज्ञापित हा शब्द वापरण्याचं असं कारण आहे की प्राप्ताची प्राप्ती येते. म्हणून आत्मज्ञान म्हणजे ते जे होतं ते फक्त परत एकदा माहिती करून घेतलं, अशा पद्धतीने आचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं. प्राप्ताची प्राप्ती असले, नित्य प्राप्ताची प्राप्ती असं आपण नेहमी म्हणतो. नित्य प्राप्ताची प्राप्तीलाच त्यांनी ज्ञापितः असा शब्द वापरलेला आहे त्यांच्या अवतारिकेमध्ये. आणि इथे पुढे ते असं म्हणतात, एकांततः निःश्रेयस साधनाम. म्हणजे एकांततः म्हणजे एकांत नव्हे, एकांततः म्हणजे फायनल, शेवट, आणि निःश्रेयस अशा प्रकारचं हे आहे. प्रश्न असा आहे की हे आता त्यांनी मागितलं खरं, इतकं मोठं काहीतरी नचिकेतांनी सांगितलं. एकतर हा बाळ लहान वयाने आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माझ्या 2 विकेट्स काढल्या. एकतर त्यांनी अशा प्रकारचं काहीतरी मागितलं की जे मागायला सुद्धा जी परिपक्वता लागते ती याला या अल्पवयामध्ये आलेली आहे, हेही मान्य. नचिकेता अग्नीसारखं जे अग्निस्तोत्र जे मला माहिती आहे, ज्याच्याकडे फार कमी लोकांची तिथंपर्यंत झेप पोचते, ते तर त्यांनी लिलय आत्मसात केलं. इतकं चांगलं आत्मसात केलं की आत्तापर्यंत इतक्या लोकांनी त्याचा अभ्यास केला होता, पण याचं ज्ञान बघून मी त्याला त्याचं नावच देऊन टाकलं. हे सगळं जरी असलं तरी किम आयम, हा मुलगा ह्या प्रश्नाचं उत्तर समजू शकेल काय? म्हणजे नचिकेताची पातळी काय आहे आपण पहिल्या 2 वरांमध्ये पाहिलं. अशा पातळी असणाऱ्या नचिकेताच्या बद्दल स्वतः धर्मराजांना, यमराजांना शंका आलेली आहे. म्हणजे आत्मज्ञान आत्मसात करण्यासाठी लागणाऱ्या तयारीचा एक साधारण व्याप्ती किंवा अंदाज आपल्याला इथे येतो. एवढं सगळं होऊन सुद्धा, आणि असं असून सुद्धा त्यांनी ठीक आहे आता इतकं जर झालेलंच आहे तर करेल हा कदाचित, म्हणून असंही केलेलं नाही. अजूनही त्यांच्या असं मनामध्ये आलेलं आहे की मला परत एकदा पाहू दे, हा खरोखरच तितक्या तयारीला पोचलेला आहे की नाही. आणि आता त्याची ती परीक्षा पाहणार आहे. परीक्षा कशा प्रकारची पाहणार आहे? ते तर आता परीक्षा जी चाललेली आहे ती नुसती विवेकाची नाही चाललेली आहे. विवेक त्याने सिद्ध केलेला आहे. आता त्याची खरी वैराग्याची परीक्षा आहे. म्हणून का वैराग्याला पुढचं आणि शेवटचं स्टेशन म्हणतात, त्याचं कारणच असं आहे की विवेक कितीही जरी झाला तरी वैराग्यापर्यंत पोहोचणं हे फार अवघड आहे. आणि म्हणून इथे 21वा जो मंत्र आहे तिथे ते असं म्हणतात, देवैरत्रापि विचिकित्सां पुरा नहि सुज्ञेय अमनुरेश धर्मः अन्यं वरं नचिकेतो वृष्णीव मा मोपरोत्सि अतिमा सृजैन्नम. देवः अपि अत्र विचिकित्सां. पहिलीच गोष्ट त्याने सांगितली, देवांच्या मध्ये सुद्धा या विद्येबद्दल प्रचंड वाद आहेत, त्यांना सुद्धा ते समजलेलं नाही. म्हणजे देव या संकल्पनेला आपला जो आहे तिथे पूर्ण तडा जातो, ज्याच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या सिद्धी, सगळं काही आहे. आणि आता आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा रामकृष्णांनीच विवेकानंदांना विचारलं की तू मला भिकारी केलेलं आहेस, मी सगळं तुला देऊन टाकलेलं आहे, आणि तुला हे माहिती आहे का की माझ्या सगळ्या सिद्धीसुद्धा तुझ्याकडे आलेल्या आहेत. ताबडतोब विवेकानंदांनी प्रश्न विचारलेला आहे की मला या सिद्धीचा माझ्या आत्मस्वरूपाचा प्रत्यय येण्यासाठी काही फायदा होईल का?
त्याने सांगितलं त्याच्यासाठी त्याचा फायदा होत नाही म्हणून तुमच्याकडेच राहू देत द्या. हे आधुनिक नचिकेत आणि यमराज बोलत आहेत एकामेकाशी. आणि याचा अर्थ असा की इथं जे बोलणं चाललंय ते कपोलकल्पित कथा नाही आहे. अशाच प्रकारची गोष्ट जर विवेकानंदांच्या बाबतीत घडू शकते तर ती कोणाच्याही बाबतीत घडू शकते. आणि म्हणून इथे पहिलीच गोष्ट त्यांना सांगितली की देवः अपि, देवांची सुद्धा अत्र विचिकित्साम, त्यांची सुद्धा अशीच हे चालू आहे की हे नेमकं काय आहे हे त्यांना सुद्धा माहिती नाही आहे. न ही सुज्ञेयम इझिली नोन, आपसुक कळण्यासारखी अशी गोष्ट नाही आहे ती. का नाही आहे? एष धर्म अनु हा शब्द इथं जो वापरला तो अनु म्हणजे लहान, सूक्ष्म. ही विद्या इतकी सूक्ष्म आहे. सूक्ष्म कशासाठी? तर ती समजायला अत्यंत अवघड आहे. बुद्धी हे एकच अवजार घेऊन तू समजण्याचा प्रयत्न करणार आहेस. आणि ती बुद्धी जी आहे ती इतकी तरल, इतकी भेदक लागेल, पेनिट्रेटिंग लागेल की ती सूक्ष्मता त्याला पेलली पाहिजे. कारण हे ज्ञान एक तर ते सुज्ञेय नाही आहे, एक ते अनु आहे. आणि माम उपरोत्सी, माम उपरोत्सी म्हणजे मला तू दबाव टाकू नकोस, मला आता आग्रह करू नकोस, माझ्यावर तू दबाव टाकू नकोस. मा अति सृजैनम, सृज म्हणजे जाणे, साधो मार्ग नृत्सृजम यत् स्वल्पम तद्भव, साधू लोकांचा मार्ग न सोडता, सोडणे म्हणजे सृज. मा अति सृजनम, तू मला कृपा करून सोडून दे म्हणजे हे मागू नकोस. स्वतः यमधर्म म्हणतात. याचं कारण काय? त्या सूक्ष्मतेवर भर आहे इथे, त्या अवघडपणावर भर आहे, त्या सूक्ष्मतेवर भर आहे. कबीरांनी खूप छान एक दोहा मांडलाय. तो दोहा सगळे म्हणतात, समजणं फार अवघड आहे. तो दोहा या संदर्भामधला आहे, आत्ता आपण जी चर्चा करतोय त्या संदर्भातला आहे. कबीरा का घर शिखर पर, कबीर का घर शिखर पर जहां सिलहली सी गैल, कबीर का घर शिखर पर जहां सिलहली सी गैल वहां पावन टीके पपील का, तू मनवाला दे बैल. कबीराचं घर अशा ठिकाणी आहे की जिथं अत्यंत निसरडा आणि छोटा रस्ता आहे. किती छोटा आहे? वहां पावन टिके पपील का, पपील म्हणजे मुंगी, तिथे मुंगीचा पाय सुद्धा टिकू शकत नाही. आणि तू काय करतोयस? मनवाला दे बैल, तू मनात एवढं काय काय घेऊन तिथं पोचायचा प्रयत्न करतोयस. किती सुंदर पद्धतीने कबीराने सांगितलंय. ते त्यांचं सांगणं आणि हा मंत्र हे एकच आहेत. पुढे आचार्य असं म्हणतात, श्रुतम अपि प्राकृतजनाः, ते म्हणतात की हे जे आहे ज्ञान हे प्राकृतजनांसाठी नाही आहे. प्राकृतजन म्हणजे अनरिफाइंड पीपल. संस्कृत समकृत हा रिफाइंड पीपल, म्हणजे जो संस्कृत बोलतो तो समकृत असतो, म्हणजे त्याची एक प्रकारची शुद्धी झालेली असते, म्हणजे उच्च भ्रू आध्यात्मिक दृष्टीने. असे जे लोक त्यांना संस्कृत, आणि असे जे नाहीत प्राकृत, म्हणजे जे प्राकृत भाषा बोलतात पण इथे भाषेकडे उद्देश नाही आहे, ज्यांना हे कळत नाही असे, म्हणजे आमच्यासारखे जे प्राकृत आहेत त्यांना हे कळणार नाही. आणि म्हणून ते काय म्हणतात? अधमर्ण उत्तमर्ण असे दोन शब्द यांनी वापरलेत, कोणी? आचार्याने. ते यमराज असं म्हणतो की हे तू ह्या वानगडीत पडू नकोस, हे अवघड आहे. पण आता नुसतंच मी तुला काय मी सांगू शकत नाही असंही म्हणू शकत नाही. कारण का? तर मी अधमर्ण आहे, अधम ऋण, अधमर्ण म्हणजे मी तुझ्या कर्जाखाली आहे. जो कर्ज घेतो त्याला अधम म्हणतात संस्कृतमध्ये. जो कर्ज घेतो त्याला अधम म्हणतात, आणि जो कर्ज देतो त्याला उत्तम म्हणतात. उत्तमर्ण आणि अधमर्ण, डेटर आणि क्रेडिटर असं त्याचा शब्द आहे. मी अधमर्ण आहे, मी तुझ्या तुला तिसरा वर देतो असं मी सांगितलेलं आहे. त्या शब्दामध्ये मी तुझा ऋणी आहे, त्यामुळे मी तुला नुसतंच नाही म्हणू शकत नाही. तेव्हा तू एक काम कर, मा उपरोत्सी उपरोधम मा कारशी, मला तू दबाव टाकू नकोस या वराबद्दल, पण मी तुझा ऋणी असल्यामुळे मी तुला भरपूर अजून काहीतरी देऊ शकतो आणि तो द्यायचा प्रयत्न करतो, असं सांगून 22वा मंत्र पुढे चालू होत आहे. मला वाटतं आपण इथं थांबूयात, 8:30 वाजले. तिसऱ्या वराच्या वर मागितलेला आहे. वर कोणत्या प्रकारचा आहे तो नचिकेताने स्पष्ट केलेला आहे. वराची व्याप्ती लक्षात आल्यामुळे यमधर्म थोडेसे घाबरलेले आहेत. घाबरले एवढ्यासाठी आहेत की सत्पात्री दान होतंय की नाही.
मुलाच्या योग्यतेबद्दल शंका नाही आहे, पण केवळ योग्यता नव्हे, इथे लागणारी जी योग्यता आहे आणि आत्तापर्यंतच्या 2 वरांना लागणारी जी योग्यता आहे याच्यामध्ये फरक आहे. त्या दोन्हींच्या योग्यतेबद्दल माझी खात्री झालीच होती म्हणून आनंदाने स्वतःच सांगून, असंही म्हटलेलं नाहीत की तू इकडे, ते स्वतःच म्हणतात की हो मला अग्नी म्हणजे काय माहिती आहे, मी तुला सांगतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पण या 3ऱ्या वराच्या बाबतीत मात्र त्यांना थोडीशी शंका आहे. शंका अशा पद्धतीची आहे की ते पेलेल की नाही. अशा कुशाग्र बुद्धीच्या, ज्यांनी एकसंथेमध्ये एकदा सांगितल्यानंतर अशा प्रकारे अग्निव्रत करून दाखवलं की त्याला त्याचं नाव द्यायचं सुद्धा त्यांनी वर दिला, अशा बुद्धीला यमधर्मांना भीती वाटते, आशंका वाटते की मी 3रा वर देईन खरा, पण हा घेईल की नाही. अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पुढच्या 4 मंत्रांमध्ये ते त्याला इकडं तिकडं घेऊन जायचा प्रयत्न करतायत. आता प्रश्न असा आहे, कठोपनिषद तिथं चाललंय, नचिकेताचं जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे, यमधर्म तर तिथं पोचलेलेच आहेत. प्रश्न असा आहे की हा जो नचिकेत आहे, जो याचा अभ्यास करण्याची इच्छा धरतो, हे पुढचे जे 4 मंत्र आहेत ते यमधर्मानी म्हणजे देवानं म्हणजे ईश्वरानं माझ्यासमोर सुद्धा ठेवलेलेच आहेत. आणि ते वर असे आहेत की त्या वरांकडं पाहताना म्हणजे एखाद्या राजाला द्यावे असे ते वर आहेत, आणि त्या वरांबद्दल वाचणारा जो आहे तो भिकारी आहे. तरी सुद्धा त्या भिकारी असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण राजा असल्यासारखं वाटल्यामुळे इथे चालणाऱ्या गोष्टींमध्ये तो कशा प्रकारे गुंतलेला आहे. जो त्या ज्ञानासाठी तेवढं मोठा त्याग करायला निघालेला आहे, तर मला असणारा माझ्या पुढे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करणं म्हणजे कफल्लकाचा त्याग केल्यासारखा प्रकार आहे. पण तो सुद्धा माझ्या हातून घडत नाही आहे. म्हणजे इथे एकाच वेळेला ज्ञानाचा उदय करण्याची सोय, त्याच वेळेला अभ्युदयाची पण सोय आहे. म्हणून जिथे जिथे कठोपनिषदांचं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसं जर चिंतन झालं तर कठोपनिषद एकच. स्वामी विवेकानंदांचं अत्यंत आवडत असण्याचं कारणच असं होतं. अभेदानंदांचं सुद्धा असं मत होतं, केवळ एका उपनिषदांवर माणूस मुक्त होऊ शकतो, असं उपनिषद म्हणजे कठोपनिषद असं ते म्हणायचे. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.